क्रांती थिएटर्स सातारा आयोजित साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी आंतरराष्ट्रीय साहित्य व सांस्कृतिक संमेलन मॉस्को रशिया दिनांक 1 व 2 ऑगस्ट 2020 च्या संयोजन समितीमार्फत आपल्या सर्वांचं आजच्या प्रज्ञा परिसंवादाच्या 5व्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत। खरं तर हे साहित्य संमेलन मॉस्को रशियामध्ये 1 व 2 ऑगस्ट रोजी होणार होतं, परंतु सध्याची कोरोना सदृश्य परिस्थिती पाहता हे साहित्य संमेलन प्रत्यक्ष जरी घेता येत नसलं तरी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून झूम ऍपच्या माध्यमातून आपण सर्वांशी कनेक्ट होऊन हे साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे। या संमेलनाचं आजचं 5वं सत्र आहे। दिनांक 18 तारखेला या साहित्य संमेलनाची सुरुवात झाली आहे आणि आजच्या या 5व्या सत्राची दिवसभराची कार्यक्रम पत्रिका आहे, पुढच्या 2-3 तासांची, ती मी आपल्या समोर वाचून दाखवतो। आजच्या परिसंवादाचा विषय आहे कोविड-19। कोविड-19च्या महामारी संकटाला आता तोंड कसे द्यावयाचे आणि असंघटित कष्टकरी मजूर स्त्रिया यांची आतडं पिळवटून टाकणारी फरफट भयंकर संकट। हिंदीमध्ये याचा अनुवाद आहे, कोविड-19 के संकट से कैसे निपटे और असंगठित दलितों, मेहनतकश मजदूर, महिलाओं की दिल दहलाने वाली मुसीबत, कोरोना से भी बड़ा संकट। वास्तविक पाहता या साहित्य संमेलनामध्ये तिन्ही भाषेमध्ये आहेत, त्यामुळे कार्यक्रमाची जी विषय ते तिन्ही भाषेमधून वाचून दाखवतो। Facing the COVID-19 the unorganized and female labor died due to the breakdown is more heart-rending than the harm by the disease. आजचे सहभागी स्पीकर आहेत माननीय सीमा कुलकर्णी मॅडम, या पुण्यावरून आहेत आणि आजच्या या परिसंवादामध्ये मराठीमधून भाषण करणार आहेत। माननीय डॉक्टर चव्हाण सर साताऱ्यावरून परिसंवादामध्ये संबोधित करणार आहेत। त्यानंतर माननीय डॉक्टर या पुण्यावरून हिंदी भाषेमध्ये आपल्याला आनंद परिसंवादामध्ये सहभागी होणार आहेत। आजच्या परिसंवादाचे ते अध्यक्ष आहेत। तर आजच्या या परिसंवादाची आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम आजच्या पहिल्या स्पीकर माननीय सीमा कुलकर्णी मॅडम पुण्यावरून आहेत, त्यांना मी या परिसंवादामध्ये संबोधित करण्यासाठी आमंत्रित करतो। माननीय सीमा कुलकर्णी मॅडम। नमस्कार आणि जिंदाबाद सर्वांना। आयोजकांचे सर्वप्रथम आभार मानते की मला संधी दिली या चर्चासत्रामध्ये सहभागी होण्यासाठी आणि अर्थातच महिलांच्या प्रश्नावर, असंघटित क्षेत्रातल्या ग्रामीण महिलांच्या प्रश्नावरती मांडणी करण्यासाठी। माझी मांडणी ही महिला किसान अधिकार मंच म्हणजे मकाम शी संलग्न असलेल्या 30हून अधिक संस्था, संघटना, तसंच दलित, आदिवासी, भटके समाज यातील कष्टकरी ग्रामीण महिला यांच्या बरोबरील संवादातून व अभ्यासातून आलेल्या मुद्द्यांवरच आधारित आहे। तसंच महाराष्ट्रात सक्रिय असलेले जगण्याच्या हक्काचे आंदोलन मधील अनेक चर्चांमधून आलेल्या मुद्द्यांचाही यात समावेश आहे। महिला किसान अधिकार मंच हे एक राष्ट्रीय नेटवर्क आहे आणि देशाच्या 20हून अधिक राज्यातील व्यक्ती, संस्था, संघटना आणि महिला शेतकरी, कष्टकरी याचा भाग आहे। महिला शेतकरी, कष्टकरी यांची गणना व्हावी व त्यांची शेतकरी म्हणून एक स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी या दृष्टीने मकामचे काम सुरू आहे। एकूणच कोविड चे जे आरोग्यावरील परिणाम आहेत ते तर अतिशय मोठे असे परिणाम आहेत, गंभीर परिणाम आहेत आणि तो एक वेगळा आणि मोठा विषय आहे। परंतु टाळेबंदी किंवा लॉकडाऊनमुळे झालेले जे काही गंभीर परिणाम आहेत त्या बाबतीतली चर्चा आज आपण येथे करणार आहोत। एकूणच या सगळ्या काळामध्ये असं लक्षात आलं की सार्वजनिक व्यवस्था जर बळकट असत्या आणि सामाजिक न्यायाचा पाया भक्कम असता तर गेल्या 2-3 महिन्यात जे आपण सर्वांनी पाहिले आणि अनुभवले ते नक्कीच टाळता आले असते। स्थलांतरित मजुरांचे प्रश्न सर्वात बिकट होते आणि त्यानिमित्ताने त्यांची नोंदणी होणं, तसंच त्यांना सर्वांना सार्वजनिक सुविधा उपलब्ध होणं हे कसं आवश्यक आहे हे ठळकपणे पुढे आलं। स्थलांतरित महिला मजुरांचे प्रश्न अतिशय गंभीर होते, पण त्यावर काही अधिक भाष्य झालेले आपल्याला दिसत नाही। अनेक अशा महिला होत्या ज्या वाटेवर असतानाच गरोदर स्त्रिया ह्या बाळंतपण त्यांची झालेली आहे आणि त्यामुळे आई आणि मुलांवरही गंभीर परिणाम होताना दिसत आहेत। वाढती हिंसा, त्यांच्यावर होणारे अत्याचार
हे देखील मोठ्या प्रमाणात आता डॉक्युमेंट व्हायला सुरुवात झालेली आहे. अलीकडेच एक अभ्यास जो ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशननी केला, त्याच्यात असं म्हणलंय की या काळामध्ये महिला मजुरांचे आत्महत्याचे प्रमाण पण वाढलं आहे. दलित, आदिवासी, भटके समाज, वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, कचरा वेचणाऱ्या स्त्रिया, ट्रान्स व्यक्ती इत्यादींवर या काळात खूप विविध असे परिणाम झालेले दिसत आहेत. ऊसतोड मजूर, ज्यांच्याबरोबर मकामचंही काम आहे, ऊसतोड मजूर महिला विशेष करून, ज्यांचे अगोदरपासूनच आरोग्य, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची होणारी हेळसांड, बालविवाहाचं मोठं प्रमाण, हे सगळे जे प्रश्न होते ज्यांनी त्या ग्रासलेल्या होत्या, त्या प्रमाणामध्ये, सर्वच गोष्टींच्या प्रमाणामध्ये या टाळेबंदीमध्ये अधिक गंभीर परिणाम झालेले दिसत आहेत. एकंदरीतच बालविवाहांचे प्रमाण वाढलंय हे मराठवाड्यात, विदर्भात अनेक भागामधून आपल्याला लक्षात येत आहे. आणि ऊसतोड मजुरांमध्ये हे प्रमाण तर आधीपासूनच होतं. वयाच्या 13व्या 14व्या वर्षी विवाह होणं आणि कोयता तयार होऊन ऊसतोडीला जाणं, हे जे काही हा सगळा संदर्भ आहे तो आत्ताच्या काळामध्ये अधिकच आपल्याला गंभीर होताना दिसतोय. या सर्वच महिला असंघटित क्षेत्रातल्या आणि तसंच ग्रामीण कष्टकरी, शेती आणि शेतमजुरी करणाऱ्या महिलांचेही खूप विविध स्तरावरती आपल्याला परिणाम होताना दिसत आहेत. आणि ते पाहण्यासाठी अलीकडेच महाराष्ट्रात मकामनी महाराष्ट्रातल्या जवळजवळ 17 जिल्ह्यांमध्ये 1000 एकट्या स्त्रियांचा अभ्यास केला आणि त्याचा अहवालही नुकताच आता प्रसिद्धही झालाय आणि त्याची मांडणी आपण सरकारकडे पण त्या मागण्यांच्या बाबतीतली करतोय. त्यातलेच काही प्रमुख निष्कर्ष आणि त्या आधारित असलेल्या काही मागण्यांची मांडणी मी इथे थोडक्यात करायचा प्रयत्न करणार आहे. अगदी थोडक्यात परिणाम सांगायचे झाले तर ते उपासमार, उपजीविकेसाठी रोजगार आणि कॅश नसणं आणि घरात आणि घराबाहेर सुरक्षित न वाटणं, असे 3 प्रमुख परिणाम सांगता येतील. अन्न सुरक्षेच्या बाबतीत काही जी पाहणीतून निष्कर्ष लक्षात येत आहेत, त्याच्यामध्ये असं दिसलं की सुरुवातीच्या काळात रेशनची व्यवस्था सुरळीत चालू नव्हती आणि त्यामुळे अनेकांना रेशन मिळालं नाही. अनेकांनी सांगितलं की अपुरं रेशन मिळतंय, कोट्याप्रमाणे मिळत नाहीये. आणि एकट्या महिला अशा अनेक विशेष करून आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या ज्या मराठवाडा विदर्भातल्या एकट्या स्त्रिया आहेत, त्यांची अनेकांची सासरच्या कुटुंबामध्ये रेशन कार्डामध्ये नावं आहेत, त्यामुळे त्यांना पूर्वी देखील रेशन मिळत नव्हतं आणि त्याचे परिणाम अधिक प्रकर्षाने आत्ता जाणवले. अनेकांच्या बोलण्यातून असं आलं की अन्नधान्यामध्ये केवळ गहू तांदूळ एवढंच मिळत होतं, त्याच्या व्यतिरिक्त जवळजवळ काहीच उपलब्ध नव्हतं. मोफत तुरीची डाळ ही जी जाहीर झाली होती ती मे अखेरपर्यंत अनेकांना मिळालेलीच नव्हती, ती आलेलीच नव्हती किंबहुना महाराष्ट्रात. म्हणजे अन्नधान्य, भाजीपाला यासाठी तसंही या महिला खुल्या बाजारावरती अवलंबून होत्या, पण टाळेबंदीच्या काळात हे सर्व गोष्टी खूप अधिक अवघड होत गेल्या आणि त्यांना हे मिळू शकलं नाही. अनेक महिला गावातील दुकानातून उधारीवरून सामान घेणं अशाच पद्धतीने आयुष्य जगत होत्या, पण तोही पर्याय अनेकींना आता शक्य झाला नाही. याचे अर्थातच परिणाम त्यांच्या अन्नग्रहणावर झाले आणि अनेक महिलांनी अशी पण उत्तरं दिली की टाळेबंदीच्या ह्या काळात अनेकांना एक दिवसभर पूर्ण अन्नधान्य मिळालेलं नाहीये, जेवायला जेवण मिळालं नाहीये, अशी परिस्थिती आपल्याला लक्षात आलेली आहे. आता नियमित आहारात असणारं ज्वारी आहे, बाजरी आहे, डाळी आहेत, दूध, अंडी, ते ह्या काळामध्ये मात्र ह्या महिलांना मिळालेलं नाही, असं ह्या अभ्यासातून अगदी स्पष्टपणे पुढे येत आहे. ज्या पूर्णपणे शेतमजुरीवरती अवलंबून असणाऱ्या ज्या महिला आहेत, त्यांचं ह्या 2 ते 3 महिन्याच्या कालावधीत असं लक्षात आलं की जवळजवळ 45% महिलांना एक सुद्धा दिवस मजुरी मिळाली नव्हती आणि ज्यांना 1 किंवा 10 दिवस मजुरी मिळाली, त्यातील बहुतांश महिलांची मजुरी ही 2000 रुपयाच्या आतच होती. शेतकरी देखील हवालदिल झाल्यामुळे शेतावर कामं नव्हती आणि घरातच बसून असलेले लोक स्वतःच्या शेतावर काम करत असल्यामुळे एकट्या स्त्रियांना कामाची परवड झाली होती. शहराकडील लोकही परत आले आणि अजूनही मुंबई, पुणे येथे कामं सुरू नसल्यामुळे हे लोक गावातच आहेत. यामुळे देखील एकट्या महिलांच्या मजुरीवर नक्कीच परिणाम होताना दिसत आहेत आणि ते अधिक वाढण्याची शक्यता आहे. रोजगार हमी ही जी अगदी हमीची आपली योजना आहे, महाराष्ट्राची हक्काची योजना आहे, त्या बाबतीत सुद्धा अनेक प्रश्न उभे राहत आहेत. म्हणजे पूर्णपणे एप्रिल, मे आणि जून ह्या महिन्यांमध्ये रोजगार हमीची कामं सुरू नव्हती.
अगदी अलीकडे आता जुलैमध्ये रोजगार हमीची कामं सुरू झाली, पण सर्व जे स्थलांतरित शहराकडून परत आलेले जे मजूर आहेत, त्यांच्यामुळे एकट्या स्त्रियांना मजुरी मिळतेय का नाही, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि तो आता पुढील काही संवादांमधून आम्ही महिलांबरोबर नक्कीच या प्रश्नावरती काय त्याचं गांभीर्य आहे हे लक्षात घेणार आहोत. आता शेतकरी महिलांच्या बाबतीत म्हणजे अशा अनेक महिला आहेत ज्या शेती पण कसतात, मजुरीवरती पण जातात, गुरंढोरं सांभाळतात. म्हणजे एकाच व्यवसायात नाही आहेत त्या. असंघटित क्षेत्राचा अर्थच तो आहे की अनेक विविध व्यवसायांमध्ये त्यांना सहभागी व्हावं लागतं आणि त्यातूनच त्यांची उपजीविका साध्य होते. अशा अनेक एकट्या महिला आहेत ज्या शेती करतात, भाड्याने करतात, म्हणजे बटाईनी म्हणा किंवा भाड्याने घेऊन शेती करतात. आणि त्यांना देखील या पूर्ण टाळेबंदीच्या काळात अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागलेलं आहे. अनेकींना आपला शेतीचा माल विकता आला नाहीये. म्हणजे खरीपातलं सोयाबीनचं जे पीक काहींनी ठेवलं होतं की एक चांगला भाव मिळेल काही महिन्यांनी, पण ते पीक पडून राहिलं आणि आता टाळेबंदीच्या काळात त्यांना त्याची विक्री नाही करता आली. साठवणुकीसाठी काहींना घरात जागा नाही आणि कापूस आणि ह्याची साठवणूक करावी लागली आणि त्यालाही भाव मिळाला नाही. बहुतेक जणांचं असं लक्षात आलं की त्यांना खासगी व्यापाराकडे कमी दरामध्ये अशाच पद्धतीने आपल्या शेतीमालाची विक्री करायला लागली. एकंदरीतच महिलांसाठी बाजार, हमी भाव मिळणं ह्या सगळ्या गोष्टी अवघडच असतात. पण टाळेबंदीच्या काळात हे अधिक प्रकर्षाने जाणवलं आणि त्याचे खूप गंभीर परिणाम आपल्याला महिला शेतकऱ्यांवरती पण आता अलीकडे दिसलेले आहेत. अनेक अशा ज्या जंगल आणि वन उपजावरती अवलंबून असतात महिला, म्हणजे महुआ, चारोळी इत्यादीचा हा संपूर्ण सीझन होता. पण तरी सुद्धा ही सगळी जमा करून झालेलं जे काही वनउपज होतं त्याची विक्री करणं पण त्यांना अवघड होताना आपल्याला दिसलं. आणि आता ह्या सगळ्या शेतीच्या ह्याच्यामध्ये आता जेव्हा पाऊस चांगला आला आणि आता शेती करू आपण अशी जी एक नवी उमेद होती महिलांमध्ये, तर मराठवाड्यामध्ये आपण वाचलेलंच असेल की सोयाबीनचं एक मोठं संकट आता अलीकडेच मराठवाड्यात आलं. दुबार तिबार पेरणी करून सुद्धा ह्या बियाणं उगवलंच नाही आणि आता ह्या मोठी कर्ज उधारी घेऊन जे काही आता सोयाबीन घेतलेलं आहे त्या महिला शेतकऱ्यांना मोठे परिणाम सोसावे लागणार आहेत. या सगळ्या काळात प्रधानमंत्र्यांनी 2 मोठ्या योजना जाहीर केल्या. एक प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आणि आत्मनिर्भर. तर त्याचा नक्की काय परिणाम झाला, त्याचा काही फायदे झाले का महिलांवरती, असे जेव्हा आम्ही संवाद साधले महिलांशी, तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की म्हणजे मोफत धान्य असेल किंवा जनधन खात्यामध्ये कॅश ट्रान्सफर्स असतील, उज्ज्वला गॅस योजना मोफत मिळणं किंवा पीएम किसान सन्मान निधीचं जे 6,000 रुपये वर्षाला मिळणं अपेक्षित असतं त्याची एक आगाऊ रक्कम बँकेत टाकणं, या सगळ्या योजनांचा महिलांना झाला का लाभ. तर असं लक्षात येतं की बहुतेक महिला आणि विशेष करून एकट्या ज्या कुटुंबाच्या प्रमुख महिला आहेत, त्यांच्याकडे ह्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी त्या लाभधारकच नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ जनधन खातं हे आमच्या ह्या महिलांपैकी जवळजवळ 55% महिलांचं जनधन खातंच नाहीये किंवा ते असलं तरी ते सक्रिय नव्हतं, ऍक्टिव्ह नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांना त्याचा लाभ झाला नाही. बीपीएलच्या कुटुंबांसाठीच उज्ज्वला योजना असते आणि आमच्या लक्षात आलं की एकट्या आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या महिला असून देखील त्यातल्या 70% महिला या उज्ज्वलाच्या लाभधारकच नाहीये. त्यामुळे त्यांनाही त्याचा काही फायदा झालेला दिसत नाहीये. ह्या सर्व विधवा महिला असून देखील 60% महिलांना पेन्शनचाही लाभधारक त्या नसल्यामुळे त्यांना हे लाभ कोणतेही मिळालेले नाहीये. त्यामुळे एकूणच असं लक्षात येतं की योजना जाहीर करताना त्या योजनेच्या सर्वात तळागाळातल्या महिला ह्या लाभधारक आहेत की नाही, आणि त्या नाहीत असं जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा काही वेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करण्याची सुद्धा गरज ही निश्चितपणे अधोरेखित झाली याच्यामधूनच. एकंदरीतच आपल्याला असं लक्षात येतं की मजूर स्त्रियांपैकी, विशेष करून ग्रामीण मजूर स्त्रियांपैकी 90% स्त्रिया ह्या असंघटित क्षेत्रातच आहेत. रोजगाराच्या संधी दिवसेंदिवस कमी होत आहेत. NSSOचा डेटा आहे आपल्या समोर, ज्याच्यातून खूप स्पष्टपणे असं लक्षात येत आहे की या संधी कमी होत आहेत. त्या विशेष करून ग्रामीण भागामध्ये कमी होत आहेत आणि दलित, आदिवासी आणि भटक्या समाजाच्या महिलांमध्ये त्या अधिक कमी होताना दिसत आहेत. त्यामुळे बिनमोबदल्याची कामं ही महिला अधिक करत राहिलेल्या आहेत. म्हणजे एका बाजूला सामाजिक विषमता, पुरुष प्रधानता यांनी त्या ग्रासलेल्या आहेतच, पण कोविड आणि त्यानंतरच्या टाळेबंदीमुळे हे परिणाम अर्थातच अधिक गंभीर झालेले आहेत. शेवटी काही मुद्दे, मागण्या काय असाव्यात आणि पुढची दिशा काय असावी ह्या दृष्टीने जर बोलायचं झालं
तर अर्थातच ह्याच्यातून एक संधी पण आहे का असाही मुद्दा समोर येतोय. ह्याच्यातून अर्थातच खूप स्पष्टपणे असं लक्षात येते की जोपर्यंत आपल्या सार्वजनिक व्यवस्था आणि सामाजिक सुरक्षेचं कवच जोपर्यंत आपलं वाढत नाही, तोपर्यंत ह्या प्रश्नाला लांब पल्ल्याचं उत्तर कधीच मिळणार नाहीये. त्यामुळे मागण्यांमध्ये आम्ही खूप स्पष्टपणे असं मांडतोय की तातडीच्या दृष्टिकोनातून आणि लांब पल्ल्याच्या दृष्टिकोनातून रेशनचा जो मुद्दा आहे, म्हणजे अन्नधान्य सुरक्षा, हे सर्वांसाठी रेशन, म्हणजे ही मागणी जुनीच आहे, ही मागणी नवीन नाहीये, पण आता त्याचे परिणाम खूप प्रकर्षाने जाणवलेले असल्यामुळे किमान तातडीने पुढील 6 महिने सर्वांसाठी रेशन हे खुलं केलं जावं. आणि ते फक्त गहू तांदूळ असं मर्यादित न ठेवता त्याच्यामध्ये डाळी, तेल, कडधान्य इत्यादीचा पण समावेश असला पाहिजे. आणि सध्या ते खूप अपुरं आहे, म्हणजे 5 किलो माणशी अशा पद्धतीने जे आहे, तर त्याच्यातून पोषण आणि अन्न सुरक्षा ही नक्कीच मिळणार नाहीये. त्यामुळे त्याच्यात कशी वाढ होईल, त्याची व्याप्ती कशी वाढवता येईल, हाही एक महत्वाचा भाग आपल्याला बघायला लागणार आहे. तसंच कॅश ट्रान्सफरचा मुद्दा. आत्ताची गरज ही तातडीची कॅश लोकांकडे असणं, गरीब कुटुंबांकडे असणं खूप महत्वाचं आहे. आणि अर्थातच ही कॅश म्हणजे काही सबस्टिट्यूट नाहीये. सामाजिक सुरक्षेच्या सर्व योजना राहून त्याच्या व्यतिरिक्त आपण कॅश ट्रान्सफरची मागणी करतोय. आणि ही मागणी करत असताना किमान जी काही आज मिनिमम इन्कमच्या दृष्टिकोनातून जी काही मागणी आहे, ती 10,000 रुपये प्रति महिना ही प्रत्येक गरीब कुटुंबाला देण्यात यावी. ती कशी गरीब कुटुंब आयडेंटिफाय करावी ह्याच्या बाबतीत अनेक लिखाण झालेलं आहे. आणि ते आयडेंटिफिकेशन हा काही महत्वाचा मुद्दा असायला नको. आणि ही ट्रान्सफर करत असताना हे महिलांच्या नावानी केलं जावं अशी मागणी आहे. आणि त्यानंतर पेन्शन, उज्ज्वला, पीएम किसान ह्या सर्व ज्या काही योजना आहेत त्याची व्याप्ती वाढवून एकट्या महिला, गरीब कुटुंबातल्या महिला, दलित आदिवासी समाजातील कुटुंबातील महिला ह्यांच्यापर्यंत ते कसं पोचता येईल या दृष्टीने अधिक ठोस पावलं उचलण्याची गरज आम्हाला सरकारला सांगावीशी वाटते. शेती कसणाऱ्या महिलांसाठी हा हंगाम खूप महत्वाचा होता. म्हणजे मोफत बियाणं, इतर साधनं, कर्ज, पीक कर्ज हेही उपलब्ध होणं गरजेचं होतं. आम्ही संवाद साधले शासनाबरोबर, पण त्यांच्या स्वतःच्याच बजेट्समध्ये एवढे कट्स आलेले आहेत, म्हणजे त्यामुळे आम्ही हे पोचवू शकत नाही महिलांपर्यंत, अशा पद्धतीची उत्तरं आली. म्हणजे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या महिलांसाठी अशा काही विशेष योजना होत्या बियाण्याच्या, पण ह्या टाळेबंदीच्या या सगळ्या संदर्भात आणि ह्या खरीप हंगामात मात्र या कोणत्याही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. आणि अगदी शेवटी म्हणजे ही कोविडनी आपल्याला एका अर्थाने दिलेली संधी आहे असं समजून लांब पल्ल्याच्या दृष्टिकोनातून आपण काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे असं आम्हाला वाटतं. शेतीचा एकूण सगळा जो काही भर आहे तो आम्हाला असं वाटतं की अन्न सुरक्षा आणि पोषण यावर केंद्रित अशी शेतीकडे वाटचाल होणं महत्वाचं आहे. तसंच ग्रामीण भागासाठी विकेंद्रित पणे उद्योग आणि रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणं हेही महत्वाचं आहे. म्हणजे सामाजिक न्यायाकडे जाण्यासाठी सामाजिक आर्थिक सुरक्षा या महत्वाच्या असणार आहेत. आणि त्यासाठी आरोग्य, अन्न सुरक्षा, पाणी यासारख्या पायाभूत सेवा आणि सुविधा पुरवठा हा महत्वाचा ठरणार आहे. अर्थात निसर्गाच्या गरजा आणि त्याचा आदर करूनच अशा विकासाची स्वप्न आपल्याला पुढे न्यायला लागतील. पण ही संधी हुकवून नक्कीच आपल्याला चालणार नाही. एवढं करून मी थांबते आणि काही प्रश्न असतील तर मी नक्की संवाद साधायला येईल. धन्यवाद कुलकर्णी मॅडम. यानंतर आजच्या सत्राचे दुसरे स्पीकर आहेत माननीय डॉक्टर. हो का? हॅलो मॅडमच्या सूचनेप्रमाणे जर आपल्यापैकी कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर आपण आपला माईक अनम्यूट करून विचारू शकता. नाही, चर्चा नंतर झाली तरी हरकत नाहीये, म्हणजे सगळ्यांची मांडणी झाल्यावर काहीच. येस. ओके. आजच्या परिसंवादाच्या सत्रामधील पुढचे स्पीकर आहेत माननीय डॉक्टर अनिमिष चव्हाण सर. मी डॉक्टर अनिमिष चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया आजच्या या चर्चासत्रामध्ये संबोधित करावं. कृपया. नमस्कार. क्रांती थिएटर सातारा आयोजित साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त हे जे आंतरराष्ट्रीय साहित्य संस्कृती संमेलन आपण आयोजित केलेलं आहे, त्यातल्या आजच्या 5व्या सत्रासाठी आपण सर्व उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय
डॉक्टर अनंत फडके, माझे सहवक्ते माननीय सीमा कुलकर्णी आणि भक्ती एकबोटे. सर्वप्रथम आपण सामाजिक व्यथावेदनांना ज्यांनी मोठी वाचा दिली ते थोर साहित्य सम्राट, अन्याय आणि विषमता याच्या विरुद्ध ज्यांनी खऱ्या अर्थानं जागृती केली ते लोकशाहीर आदरणीय अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरक स्मृतींना अभिवादन करूया. आणि या परिसंवादामध्ये एक मनोविकार तज्ञ किंवा मानसशास्त्र तज्ञ या भूमिकेतून आजचा जो आपला विषय आहे की कोरोना महामारीच्या संकटाला आता तोंड कसं द्यायचं आणि या संकटामध्ये स्त्रिया, मजूर आणि इतर असंघटित वर्गाची जी फरफट होते त्याबद्दल आपली भूमिका कशी असावी या संदर्भात मी काही विवेचन करतो. आपण योगायोगानं अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतींना अभिवादन करत आहोत. तर त्यामुळं मला असं वाटतं की पहिला एक मुद्दा किंवा पहिले दोन मुद्दे खरं तर थोडे भाषेच्या अंगानं मला महत्वाचे वाटतात, अर्थात मानसशास्त्रीय दृष्टीनंच. की पहिला मुद्दा जो आहे की आपण हा विषयाची जी मांडणी केलेली आहे किंवा विषय ज्या पद्धतीनं आपल्या समोर ठेवलेला आहे त्यामध्ये असा उल्लेख आहे की या कोरोना महामारीच्या संकटाला आता तोंड कसं द्यायचं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शब्द किती आपल्या आयुष्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडतात. आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अण्णाभाऊ साठेंच्या कर्तृत्वातून देखील हे अनुभवलेलं आहे आणि आपल्या नेहमीच्या जीवनातील देखील अनुभव आपल्या सगळ्यांना आहेत. त्यामुळे मी सुरुवातीला असं म्हणेन की आपण या विषयात त्या नावामध्ये थोडासा बदल आपल्यासाठी करावा की कोरोना महामारी असं न म्हणता आपण त्याला कोरोनाची जागतिक साथ असं म्हणूया. कारण महामारी म्हटल्यानंतर आपल्या मनासमोर किंवा आपल्या मनचक्षुंसमोर जे चित्र उभं राहतं ते असं की जणू काही असा एक आजार आलेला आहे आणि सगळेजण आता पटापटा मरणार आहे किंवा मरत आहे. यातला हा जो नकळत होणारा परिणाम आहे तो टाळण्यासाठी आपण याला जागतिक साथ म्हणूया. कारण या साथीमधून होणारा जो मृत्यू आहे, मृत्यूचं प्रमाण आहे, तो मृत्यू दर सुदैवानं बराचसा कमी आहे आणि अर्थात त्याची संसर्ग क्षमता जास्त आहे, प्रसार जास्त आहे, म्हणून आपण याला जागतिक महासाथ म्हणतो आहोत. पण महामारी आपल्या मनामध्ये तरी नको म्हणूया. दुसरा विषय असा आहे की आपण संकटापासून बचाव कसा करायचा असा प्रयोग केलाय आणि तो माझ्या मते खूप महत्वाचा आहे, विशेषतः आजच्या घडीला. कारण गेले काही महिने कदाचित आपण सगळेच जण या संकटापासून स्वतःला वाचवायचं कसं, आपल्यापर्यंत हे संकट येणार कसं नाही याचा प्रयत्न काय करूया या पद्धतीनं आपली बऱ्याच जणांची मानसिकता होती. पण अलीकडेच आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेल्या काही दिवसामध्ये की हा कम्युनिटी स्प्रेड झाल्याचा आता आपण मान्य केलेला आहे. कदाचित तो स्प्रेड गेल्या काही आठवड्यांपासूनचा असणार आहे, परंतु आता आपण अगदी त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे याच्या संकटापासून बचाव कसा करायचा असा विषय नसून त्याला तोंड कसं द्यायचं असा विषय असणं हे महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आता जसं आधीच्या माझ्या वक्त्यांनी मांडणी केली त्यानुसार की या संकटाचा आता सामना फक्त लॉकडाऊन सारख्या उपायांनी आपल्याला करता येणार नाही, त्याच्या पलीकडे आपण पोहोचलेलो आहोत. त्यामुळे याचा यशस्वी सामना वेगवेगळ्या पद्धतीनं कसा करता येईल याचा उहापोह आपण सगळ्यांनीच करणं गरजेचं आहे. यासाठी काय करता येईल या विषयाकडे जर जेव्हा आपण वळू तेव्हा मला असं वाटतं की पहिला मुद्दा मी असा मांडायचा प्रयत्न करतो की या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना स्वयंशिस्त ही बाणवली पाहिजे. म्हणजे काय नेमका मला अपेक्षित आहे की आज जे आपण सगळेजण पाहत आहोत चित्र की एका बाजूला काही लोक प्रचंड घाबरलेले आहेत,
सगळ्याच गोष्टी टाळतायत, सगळ्यापासून पळ काढायचा प्रयत्न करतायत, कुठली जबाबदारी आपल्यावर घेत नाहीयेत. आणि दुसऱ्या बाजूला मात्र काही लोक अगदी टोकाचं विरुद्ध वर्तन म्हणजे बेफिकिरीचं वर्तन सुद्धा आपल्याला आज देखील बघायला मिळतंय. तर या दोन्ही गोष्टी या आपल्यासाठी समाज म्हणून नक्कीच आज मारक ठरणार आहेत, याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला हे या व्यासपीठावर नक्कीच सर्वांना मान्य आहे आणि मान्य करायला हवं की ही परिस्थिती आजच्या घडीला जी आहे, कम्युनिटी स्प्रेड असो किंवा जी आपण म्हणतो की वेगवेगळ्या समाज गटांची झालेली फरफट असो, या सगळ्या परिस्थितीला राजकीय प्रशासकीय चुका देखील निश्चित कारणीभूत आहेत. हे कोणीही आपण अमान्य करत नाही आहोत. त्या तशा झाल्या नसत्या तर खूप वेगळी परिस्थिती असती कदाचित, आणि ते आपल्याला हवं होतं सर्वांना, हेही आपल्याला मान्य आहे. परंतु आज ते वास्तव आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही. आज बऱ्याच जणांची मानसिकता हे असं असायला नको होतं आणि हे कसं चुकीच्यामुळे झालेलं आहे, अमका कसा चुकला, तमका कसा चुकला, याच्यामध्ये आपण आज किती काळ आपला वेळ घालवणार आहोत याचा आपण सगळ्यांनी आता विचार केला पाहिजे. आणि हे जे वास्तव आहे, जे आपण असं म्हणू की जे उघडं नागडं वास्तव आहे, आपण समाज म्हणून सुद्धा, आपली एकूण सामाजिक जाणीव म्हणून सुद्धा आणि राजकीय परिपक्वता म्हणून म्हणा, राजकीय इच्छाशक्ती म्हणून म्हणा, आपण सगळेच जण आज या संकटापुढे उघडे नागडे आहोत. तर तेव्हा आपण सगळ्यांनी मिळून या बाबतीत काय करायला हवं याचा विचार आता आपण करणं या परिस्थितीत गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी असं म्हणेन की जसं आता माननीय सीमा कुलकर्णींनी काही मांडणी केली की प्रशासन असो किंवा अगदी वैद्यकीय यंत्रणा असो, पोलीस यंत्रणा असो, की या सगळ्या यंत्रणांवरचा ताण जो आहे, मगाशी म्हटलं तसं परत त्या ताणाला त्यांच्या आधीच्या चुका, आधीच्या धोरणात्मक चुका निश्चित कारणीभूत आहेत. पण आज जो ताण आहे तो लक्षात घेऊन या सगळ्या यंत्रणांना सकारात्मक सूचना काही करणं, आपण सगळ्यांनी मिळून त्या सूचना करणं ही आजच्या काळाची मोठी गरज आहे. आणि त्या सूचनांचा किंवा त्यानुसार जे काही नियम बनतील, कायदे बनतील, त्यांचा पाठपुरावा करणं, त्यांची अंमलबजावणी योग्य रीतीने होते की नाही याचा पाठपुरावा करणं हे आपण करू शकतो. आणि एक नागरिक म्हणून सुद्धा आपली नेमकी काय जबाबदारी आहे या परिस्थितीमध्ये, केवळ प्रशासन, केवळ वैद्यकीय यंत्रणा, केवळ पोलीस यंत्रणा यांच्यावर आता आपण विसंबून राहिलो तर समाज म्हणून आपल्याला सुरक्षित राहणं कदाचित कठीण होईल. त्यामुळं एक नागरिक म्हणून सुद्धा आपण काय जबाबदारी घेऊ शकतो, काय घ्यायला हवी हे ओळखणं या काळात गरजेचं आहे. मला वाटतं की अगदी साध्या गोष्टी आहेत की अफवा न पसरवणं किंवा एकंदरीतच अविश्वास वाढवणारे, लोकांच्या मध्ये हतबलता निर्माण करणारे संदेश जे फिरत असतात समाज माध्यमांवर विशेषतः, कारण आज समाज माध्यमांचा परिणाम आपण नाकारू शकत नाहीये, तर तिथं आपण किती जबाबदारीनं वागू शकतो याचा सुद्धा विचार करता येईल. एक मला वाटतं या ठिकाणी थोडासा उहापोह करावा एक डॉक्टर आणि सायकियाट्रिस्ट या दोन्ही नात्याने, की कोरोना हे केवळ एक काल्पनिक संकट आहे किंवा तो स्कॅम आहे, कोणीतरी केलेली ती फसवणूक आहे, प्रत्यक्षात कोरोना अस्तित्वातच नाही, या प्रकारच्या भूमिका मांडणारे समाज माध्यमांवर जे संदेश फिरतायत ते लोकांच्या मध्ये पटकन स्वीकारले जात आहेत. याचं कारण मी थोडं पुढे गेल्यानंतर सांगेन, परंतु ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. हा, गेल्या काही महिन्यांपूर्वी आपण असं म्हणतही होतो की इतर अनेक आजारांमुळे याच्याहून अधिक बळी जातात, पण जर आपण डोळे उघडे ठेवून पाहिलं तर आजची परिस्थिती अशी आहे की ज्याला आपण डेथचं किंवा डिसीजचं बर्डन म्हणतो जागतिक पातळीवर, त्याच्यामध्ये आजच्या घडीला तरी पहिल्या नंबरवर डायबिटीस, दुसऱ्या नंबरवर ट्युबरक्युलोसिस आणि तिसऱ्या नंबरवर कोरोनामुळे झालेले मृत्यू आहेत. हे आपण आज नाकारता येणार नाही. आणि ही 6 महिन्यातली परिस्थिती आहे या वर्षातल्या. कदाचित आणखीन 6 महिन्यामध्ये कोरोना हा ट्युबरक्युलोसिसला आणि न जाणो डायबिटीसला सुद्धा मागे मृत्यूच्या बाबतीत टाकणारच नाही असं काही आज आपण म्हणता येणार नाही. त्यामुळे हे काल्पनिक संकट आहे वगैरे अशा भ्रमामध्ये आपण राहून आपण आपल्या
नागरिक म्हणून जबाबदाऱ्या टाळतो आहोत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला की जसं इकडे मी ह्या प्रश्नाचं गांभीर्य म्हणतोय, संकटाचं गांभीर्य म्हणतोय, पण त्याचबरोबर दुसरी एक बाजू होतीये की काही लोक अत्यंत भयभीत होऊन जात आहेत. याचं कारण की संकट नेमकं कसं येणार आहे किंवा काय होऊ शकतं किंवा कुठे कुठे काय झालेलं आहे हे सगळं वाचून पाहून लोक काही वेळेला हे जणू आत्ता घडतच आहे अशा पद्धतीनं अनुभवायला लागतात. म्हणजे कुठल्या तरी बातम्या वाचल्यानंतर कुठेतरी काहीतरी हिंसाचार घडला, कुठेतरी बेड मिळाले नाहीत, कुठेतरी रस्त्यावर मृत्यू झाले, आता जणू हे सगळं आपल्याही बाबतीत, आपल्या म्हणजे व्यक्ती म्हणून किंवा समाज म्हणून आपल्याही बाबतीत जणू ते आता घडतच आहे किंवा उद्या घडणारच आहे अशा पद्धतीची जी कल्पना निर्माण होते, त्याच्यामुळे हा चुकीचा मानसिक रिस्पॉन्स व्यक्ती आणि समाज म्हणून दिला जातो. त्यामुळं काल्पनिक संकट आणि प्रत्यक्ष वास्तवातलं संकट यातला फरक निश्चित जाणून घेतला पाहिजे. एका बाजूला ते संकट नाहीच आहे असं म्हणणं चुकीचं आहे, पण ते संकट नेमकं कसं आहे, किती स्वरूपात आहे ह्याचं भान आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. त्यानंतर आजच्या विषयातला महत्वाचा जो भाग आहे की कोरोनाच्या संकटाची इतर परिमाण, जसं आर्थिक परिमाण आहे, रोजगार नष्ट झालेत, रोजगार कमी पडतायत किंवा लोकांना आपली कर्ज कशी भागवायची याची चिंता आहे, नुकसान अनेकांच्या व्यवसायाच्या पातळीवर किंवा अगदी छोट्या मोठ्या दुकानदारांचं सुद्धा असेल, तर ह्या सगळ्या पद्धतीचे जे आर्थिक नुकसान आणि ताण निर्माण झालेला हा एक याचा परिमाण निश्चित आहे. मला वाटतं माझ्या सहवक्ते याच्यावर अधिक प्रकाश टाकतायत. दुसरं परिमाण जे आहे ते सामाजिक परिमाण आहे, ज्याच्यामध्ये एकूणच समाजामध्ये आज अविश्वासाची भावना, मगाशी मी ज्याचा उदाहरणार्थ उल्लेख केला की एकूणच सगळ्या परिस्थितीबद्दल एकमेकांच्या बद्दल अविश्वासाची भावना, असुरक्षिततेची भावना आणि त्याच्यामधून हिंसक वृत्ती वाढणं आपल्यावर जणू आता हे संकट आपल्या जीवावर बेतलेलं आहे अशी एकदा भावना झाली तर माणूस नकळत अधिक हिंसक बनतो आणि अधिक नुकसान करू शकतो स्वतःचं आणि समाजाचं. किंवा दुसऱ्या बाजूला बेदरकार वागणं मगाशी म्हटलं त्याप्रमाणेचं आहे. कौटुंबिक हिंसाचाराचा उल्लेख मगाशी झाला. विषमता जी आपल्याला आता ज्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या संधी मिळायला हव्यात, सुविधा मिळायला हव्यात, उपचार मिळायला हवेत, या सगळ्या पातळीवर असलेली विषमता आणि त्याच्यातून पुन्हा येणारी असुरक्षितता या सगळ्या सामाजिक परिमाणांचा भाग आहे. आणि एकंदरीतच आरोग्य आणि मानसिक आरोग्याच्या बाबतीत नैराश्य, चिंता, एकाकीपणा आणि त्यातून आत्महत्या. आता मगाशी मी जे डिसीज बर्डनचा उल्लेख केला त्याच्यामध्ये 3 नंबरला कोरोना आणि 4 नंबरला सुसाईड आहे. की या सगळ्या गोष्टी ज्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही वेगवेगळी परिमाणं आपल्याला या संकटाची जी दिसत आहेत त्या बाबतीतलं एक मला असं विधान करावं असं वाटतं की ही सगळी जी संकट आहेत ही प्रत्येक जण किंवा अनेक जण आपापल्या पातळीवर अनुभवत आहेत, वेगवेगळ्या परिमाणांचा अनुभव स्वतःवर घेत आहेत. आणि जेव्हा एखादी व्यक्ती हे अनुभवत असते तेव्हा तिला जे काही दुःख आणि वेदना होत असतात त्या दुःखाची आणि वेदनेची तुलना दुसऱ्याच्या दुःखाची त्या दुसऱ्या परिमाणामुळे होणाऱ्या दुःखाची आणि वेदनेशी करू नये. कारण त्याच्यातून मला असं वाटतंय, जाणवतंय की एक प्रकारची सामाजिक दरी निर्माण होते, ज्याला आपण म्हणतो की दुःख का ताज, या पद्धतीनं की माझं दुःख मोठं की तुझं दुःख मोठं, या पद्धतीनं जेव्हा माणूस स्वतः अनुभवत असतो त्यावेळेला अशी तुलना करू नये. हा, ही तुलना सामाजिक शास्त्रज्ञांनी जरूर करावी. त्यांनी या संकटाकडे ऑब्जेक्टिव्हली पाहावं आणि जर त्या व्यक्तींनाही स्वतःच्या दुःखांकडे, संकटाकडे ऑब्जेक्टिव्हली पाहता आलं तर ते अधिक चांगलं. परंतु आज आपण सर्वसाधारण सर्व व्यक्तींकडून ही अपेक्षा करू शकत नाही. तुम्हा आम्हासारख्या कार्यकर्त्यांनी या सगळ्या संकटांकडे ऑब्जेक्टिव्हली पाहून उपायांची योजना आणि त्यातले प्राधान्यक्रम आपण ठरवायला हवेत. मात्र सामाजिक पातळीवर याच्यामुळे दरी निर्माण होईल असं वर्तन किंवा असे संदेश आपल्याकडून जाऊ नयेत याची देखील मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. हा, या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक व्यक्ती मानसिक आरोग्य खरं तर म्हणलं तर
सर्वच व्यक्तींचं मानसिक आरोग्य आज डळमळीत आहे. त्यातलं काहींचं अधिक डळमळीत आहे, काहींचं कमी डळमळीत आहे. परंतु या सगळ्या परिस्थितीमुळं काही व्यक्ती निश्चित काही चुकाही करतायत किंवा या चुकीच्या प्रतिक्रिया देत आहेत. परंतु सगळ्यांनीच प्रतिक्रियांना परत प्रतिक्रिया देत राहिलं तर हे संकटाची मालिका आणखीन वेगळ्या पद्धतीनं वाढू शकते, आणखीन नवी संकटे निर्माण होऊ शकतात. म्हणून आपण या चुकीच्या प्रतिक्रियांना सुद्धा संयत प्रतिसाद द्यायला आपण जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत. अनेक पातळ्यांवर हे प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी खरं तर एक भावनिक बुद्धिमत्तेची गरज असते की ती बुद्धिमत्ता आपण आज कसोशीनं वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर वाढवली आणि वापरली पाहिजे. मगाशी ज्या प्रश्नांचा उल्लेख झाला की व्यवसाय, नोकरी, आर्थिक स्थिती ह्या सगळ्या बाबतीत जी मोठी परवड आता होतीये, अनेक आव्हानं निर्माण झालेली आहेत, अनेक अकल्पित प्रश्न समोर आलेले आहेत. तर या सगळ्या बाबतीत एक मानसिक पातळीवर आपण काय करू शकतो याचं सर्वसाधारण जर आराखडा मांडायचा असेल तर मुख्यतः बदल हे माझ्या आयुष्यात व्हायलाच नको होते असं मगाशी जसं करोनाच्या बाबतीत आपण म्हणलं तसं म्हणून चालणार नाही. हे बदल आज कितीही दुःखद, कष्टदायक आणि नकोसे असले तरी ते बदल आज आपल्याला करणं भाग आहे. इथपर्यंत आपण जर जितक्या लवकर येऊ तितक्या लवकर आपल्याला मग ते बदल सुरळीतपणे करणं, पार पाडणं हे शक्य होणार आहे. त्यामुळे ही बदल स्वीकारण्याची तयारी खरं तर सगळ्याच पातळीवर, पण ह्या आर्थिक पातळीवर सुद्धा आपण केली पाहिजे. आणि मी असं म्हणेन की आपण सगळ्यांनीच खरं तर एक जुन्या काही संदर्भ द्यायचे झाले तर व्हिक्टर फ्रँकलचा जो दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळातला एक मोठा अनुभव आहे की माणसं अशा संकटांमध्ये, म्हणजे खरं तर ही महामारी नाहीये पण महामारी सारख्या संकटांमध्ये सुद्धा कशा पद्धतीनं खरं तर तगू शकतात, कशाच्या बळावर खऱ्या अर्थाने तगतात, तर त्याचं एक पण सोपं आहे म्हणून खोटं नव्हे किंवा सोपं आहे म्हणून ते सहज साध्य पण नव्हे असं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. ते म्हणजे आपल्या प्रत्येकाला जगण्याचं उद्दिष्ट असलं पाहिजे. आपल्या जगण्याला काहीतरी अर्थ आहे आणि ते उद्दिष्ट मग ते छोटं का असेल ना, पण आपलं स्वतःच काहीतरी उद्दिष्ट, प्रयोजन असणं जगण्याचं, ही ह्या परिस्थितीमध्ये सगळ्यांना मदत करणारी, म्हणजे खरं तर करोनाच्या आजारामुळे ज्या एक 10% लोकांची स्थिती गंभीर होते, 10% पण नाही, खरं तर कमी आहे ती, पण ज्यांची कुणाची गंभीर होते आणि ICU मध्ये पण ज्यांना उपचार घ्यावे लागतात त्यांच्याही बाबतीतलं हे निरीक्षण आहे की ज्यांनी आपली मानसिकता टिकवलेली आहे त्यांनी ह्या आजाराचा चांगल्या पद्धतीनं सामना केलेला आहे. त्यामुळे ही गोष्ट आपण सातत्याने याचा प्रसार आपापल्या पातळीवर केला पाहिजे आणि आपल्या स्वतःच्याही बाबतीत हे शोधलं पाहिजे की आपलं जगण्याचं प्रयोजन आपल्याला सतत आपल्या समोर आहे की नाही. ह्याच्यात एक गोष्ट, एक जगण्याचं प्रयोजन म्हणून आपण असंही करू शकतो की आपण प्रत्येक जण ह्या परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी आपल्या पातळीवर काय हातभार लावू शकतो हे देखील आपलं आजचं प्रयोजन असू शकतं. पण ते प्रयोजन आपण निश्चितपणाने आपल्याला आणि आपल्या समाजाला सुद्धा उपयुक्त ठरणार आहे याची खात्री ठेवायला हवी की ही परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा जे शोषण आपल्या आजूबाजूला आपण पाहतोय ते टाळण्यासाठी आपण काय करू शकतो. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा मी असं मानतोय की हे सगळं मी अर्थात खूप वरवरची मांडणी आहे म्हणलं तर, कारण प्रत्येक विषयाच्या खोलात जाणं आता शक्य नाहीये. परंतु ह्या सगळ्याच्या बरोबर मी असं सांगेन की आपल्या सगळ्यांनीच आपल्या स्वतःच्या मानसिक स्थितीकडे दुर्लक्ष करता कामा नये. असं म्हटल्यानंतर अनेकांच्या डोळ्यासमोर खरं तर काय येतं की मी डिस्टर्ब आहे की नाही. मी डिस्टर्ब नाही तर मला काही मानसिक स्थितीचा प्रश्न नाही किंवा मी त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, हे चुकीचं आहे. मी डिस्टर्ब नसेल किंवा असेल, मी माझ्या मानसिक स्थितीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण खरं तर घाबरणं, भय, भीती ही अत्यंत नैसर्गिक आणि आवश्यक भावना आहे. आणि ती जर भावना माझ्यामध्ये नसेल किंवा मी ती ओळखू शकत नसेल तर तो देखील माझा प्रश्न आहे, माझी समस्या आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. कारण भयच आपल्याला
कुठल्याही संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज करत असतं. भय म्हणजे भयगंड नाहीये. भय असायला हवं असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा तो भयगंड असता कामा नये. भयगंड कसा असतो की तो पॅनिकच्या स्वरूपात होतो, फोबिया कुणाला निर्माण होतो, कुणाला ऑब्सेशन निर्माण होतं की सारखंच नको, 1000 वेळा हात धुत बसतोय गरज नसताना, किंवा गरज नसताना तो स्वतःला घरात कोंडून घेतोय, किंवा ऍडिक्शनच्या मागे कोणी लपतंय, कोणी डिप्रेस होतंय, कोणी व्हायलंट होतंय, मगाशी म्हटलं तसं की कोणी बेदरकार होतंय, आणि कोणी डिनायल मध्ये जाते की नाहीच आहे, काही प्रश्नच नाहीये, काय उगाच हे सगळं नाटक चाललेलं आहे. अशा कुठल्या पद्धतीनं भयगंड आपल्यामध्ये डोकावतोय, आपला भयगंड कशा पद्धतीनं व्यक्त होते हे आपण प्रत्येकाने ओळखलं पाहिजे. कारण त्या सगळ्या मागे एकच कारण असतं, ते म्हणजे हा एक विचार की अमुक तमुक गोष्ट मला सोसणार नाही. म्हणजे काय, मला करोना सोसणार नाही, मला मरण सोसणार नाही, मला कुठलं कंटेनमेंट झोन सोसणार नाही, मला किराणा माल मिळाला नाही तर सोसणार नाही, मला मास्क लावल्यावर गुदमरते ते सोसणार नाही, मला मित्रांच्याकडे जाता येत नाही ते सोसणार नाही, काहीतरी मला सोसणार नाही, ही जी आपण आपल्या नकळत जोपासलेला विचार आहे, तो विचार खरं तर हा भयगंड निर्माण करत असतो. त्यामुळे तो विचार ओळखा आपापल्या पातळीवर आणि त्या विचाराला विवेकानं तोंड द्या की खरं तर सोसणार नाही असं नाही, आपण सोसू शकतो, सोसलेलं आहे आणि सोसणारही आहोत. आणि हे आपण जर जागृतपणे सोसलं, जागृत राहून जर सोसलं तर आपण आपल्या बरोबर इतरांचंही आरोग्य सुरक्षित राखणार आहोत, ह्याचं भान आपण सगळ्यांनी ठेवूया. मला ही जी संधी दिली त्याबद्दल सर्व श्रोते, संयोजक, विशेषतः भगवानजी अवघडे, त्यांनी खूप आग्रहाने मला यामध्ये सहभागी केलं, त्या सगळ्यांचं मी आभार मानतो. आणि पुन्हा आपण काही प्रश्नोत्तर जरूर करूया. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर चव्हाण सर. आपण आम्हा सर्वांना भय आणि भयगंड यामधला फरक सांगितला आणि आम्हालाही तो अगदी सर्वांनाच तो समजलाही असेल. धन्यवाद. यानंतर आजच्या या परिसंवादाच्या पुढच्या स्पीकर आहेत पुण्यावरून माननीय डॉक्टर भक्ती एकबोटे मॅडम. मी मॅडमना विनंती करतो की त्यांनी कृपया त्यांचा माईक अनम्यूट करावा आणि आजच्या या परिसंवादामध्ये त्यांनी कृपया आम्हा सर्वांना संबोधित करावं. नमस्कार आणि सगळ्यांना गुड इव्हनिंग. विशेष म्हणजे आता डॉक्टर अनिमिष सरांनी ऑलरेडी अर्धा पार्ट पूर्ण केलेला आहे, त्यामुळे थँकफुल टू यू सर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आजच्या परिसंवादाचं जे टायटल आहे, सो ते असं आहे की एकीकडे आपण करोना या महामारीला आपण फेस कसे करणार आहोत, आणि दुसरीकडे असं आहे की जे कष्टकरी मजूर आहेत त्यांची आतडं पिळवून टाकणारी जी परपट आहे त्याविषयी. सो टू बी व्हेरी फ्रँक, मला सांगा, ज्यांची पोटं भरलेली आहेत राईट, त्यांना मानसिक स्वास्थ्य हा विषय खरं पहिल्यांदा प्रथमदर्शी रुचेल पचेल असं मला वाटत नाही. पण दुसरी ही पण फॅक्ट आहे की आपल्याला आता निसर्गाने आणि सगळ्यांनी तशी कंडिशन दिलेली आहे की आपल्याला बॅलन्स करायचं आहे. सो डॉक्टर अनिमिष सरांनी आणि सीमा मॅमने जो काही मुद्दे मांडले त्या मुद्द्यांशी मी अगदी सहमत आहे. पण मग आपल्याला आज डिस्कशन करताना 2-3 महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत की या कोविडमध्ये जेव्हा मी टीम म्हणून काम करते, जेव्हा मी समाजासोबत आहे, तेव्हा माझा रोल काय आहे. आणि माझा रोल जसा मला क्लिअर होईल तसं एक म्हणण्याची अशी एक म्हण आहे की तुम्ही निदान एखाद्याला मदत नाही करू शकला तरी त्रास देऊ नका, म्हणजे नॉन डुईंग इज ऑल्सो ग्रेट डुईंग असं कधीतरी म्हटलं जातं. त्याच्या मागचे जरा पार्श्वभूमी मी सांगते. आता आपण सगळेजण एक फायनान्सची टर्मिनॉलॉजी आहे, स्ट्रॅटेजी मॅनेजमेंटची टर्मिनॉलॉजी आहे, त्याचं नाव आहे वुका म्हणून. आणि वुका या शब्दाचा अर्थ वोलाटाईल. आता जे सगळीकडे अनिमिष सरांनी हेही सांगितलं की आपण सगळे अनिश्चिततेत आहोत, आणि ही अनिश्चितता आपल्यामध्ये काय करतेय तर आपल्याकडे अँझायटी डेव्हलप होतीये आणि आपण स्वतःला एखाद्या रोलमध्ये इमॅजिन करतो. सो पहिली तर गोष्ट अशी आहे की आपण हा चेंज एक्सेप्ट केला आहे का. दुसरी गोष्ट येते की ठीक आहे, हा चेंज मला एकट्याला आहे की आपण सगळेजण त्या चेंज मध्ये आहोत. आणि जर का आपण सगळे चेंज मध्ये आहोत तर आपण या युद्धामध्ये छान लढून एक पॉझिटिव्ह अप्रोचने लढून इतिहास घडवायचा आहे की आपल्या पुढच्या पिढीला असं काही एक्झाम्पल द्यायचंय
की अशा करोनाच्या पार्श्वभूमीत किंवा कुठल्याही महामारीच्या पार्श्वभूमीत असल्या चुका करू नये, हा आपला चॉईस आहे. सो इथे जेवढे सगळे श्रोते जण आहेत त्यांनी प्रामाणिकपणे जर स्वतःला प्रश्न एक विचारला, तर मला असं वाटतं की आपण आता ना प्रॉब्लेम पेक्षा सोल्युशन कडे जाणं अपेक्षित आहे. आणि आपल्याकडून एकही गोष्ट जी आपण समाजामध्ये ऍड करतोय ती समाजाला अपायकारक न होता उपायकारक झाली नाही तरी चालेल, पण अपायकारक होऊ नये. सो मी REBT ट्रेनर आहे, त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की विवेकशील उपचार पद्धती म्हणजे काय, तर डेमोच घेऊयात आपण आता. म्हणजे काय होईल ना की इट इज सॉर्ट ऑफ की आपण जे काही म्हणतोय ते आपण अप्लाय करतोय का या विषयावर थोडी बोलूयात. मानसशास्त्र असू दे किंवा कुठलंही शास्त्र, मेडिकल शास्त्र असू दे, अगदी कुठलंही शास्त्र, जोपर्यंत ते आपल्या डे टू डे लाईफ मध्ये अप्लाय करत नाही तोपर्यंत त्या शास्त्राला फार महत्व नाहीये, कारण हे बुकिश नॉलेज आहे, राईट. पण जेव्हा आपण प्रॅक्टिकल फ्रंटवर येतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्याला लॉजिक इज व्हॉट, लॉजिक इज नथिंग बट अ ऍप्लिकेशन ऑफ अ सायन्स. जे जे आपण शिकलोय त्याचं ऍप्लिकेशन आपल्याला करायचंय. आणि मग कुठल्या बेसिसवर आपण ऍप्लिकेशन करणार आहोत, तर आत्ताची सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर आपण आपल्याला कुठल्या विचारांनी प्रेरित करायचंय हा आपला चॉईस आहे. दुसरं म्हणजे सगळ्यांनाच ओव्हर जनरलाइज करायची आजूबाजूला सवय. मे बी ते कधी कधी काही काही वेळा एक आपली मानसिकता असते. जेव्हा जेव्हा मी म्हणते की आपली, ज्याच्यामध्ये माझाही समावेश आहे, कारण समाज म्हणजे कोण, तर समाज म्हणजे तुम्ही आणि मी, राईट. समाज म्हणजे असा कुठला वेगळा घटक नाहीये, जो तुम्ही आणि मी जे आपण एकमेकांना ऍक्शन रिॲक्शन देत आहोत तो मुद्दा आहे. सो मग या ऍक्शन रिॲक्शन देताना आपल्याला वास्तविक भान राखून गोष्टी स्वीकारण्याची कला शिकायची. जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की मानसशास्त्र हा काही युरेका सायन्स नाहीये, हे जगण्याचं किंवा आपलं जगणं क्वालिटेटिव्ह करण्याचं एक शास्त्र आहे. आणि त्या शास्त्राला आपण या स्किल्स अडॉप्ट केल्या पाहिजे. सो पहिली जी स्किल सरांनी अगदी बरोबर सांगितलं की आपण या चेंज कडे पळवाट म्हणून न पाहता आपण तो चेंज आधी एक्सेप्ट करूयात आहे तसा. मग त्यांनी अजून एक सांगितलं की ही महामारी आहे का, तर त्यांनी खूप छान एक्सप्लेन केलं की तसा ज्याला आपण म्हणतो की मृत्यूचं प्रमाण कमी आहे बरं का. हा, मृत्यूचं प्रमाण कमी असल्यामुळे नैसर्गिकरित्या बरं होण्याचं प्रमाण पण आपल्याला एकीकडे पाहायला मिळतंय. आणि दुसरं म्हणजे आपण जे रूल्स रेग्युलेशन फॉलो करतोय हा ते आपल्या कंट्रोलमध्ये. म्हणजे मी जर ठरवलं की मी माझ्या या संधीचा वापर कसा करणार आहे, घरात बसून वर्क फ्रॉम होम करतायत ना लोक, राईट. पण आता इथे परत एकदा आपल्या विषयाचं दुसरी बाजू अशी आहे की कष्टकरी लोकांचे खूप हाल होतात. तर मला यामध्ये एक दुवा किंवा यामधलं आपण सोल्युशनचा विचार करूयात. आणि या मधल्या सोल्युशनचा विचार करताना मला आज तुम्हाला 3 गोष्टी सांगायच्या, ज्या की आपल्या साईडून आपण करून त्या लोकांना त्रासदायक करायचं नाहीये. जर तुम्हाला समजून पतीकडे जाणारा असला पाहिजे. म्हणजे काय होतं, तर ऍक्शन रिॲक्शन मध्ये माझी ऍक्शन माझ्या हातामध्ये आहे, कंट्रोलमध्ये आहे, हे मला जाणीव होत. सो त्याच्यासाठी पहिली गोष्ट आपल्याला करायची आहे की आहे ती गोष्ट एक्सेप्ट करा. आणि दुसरी गोष्ट आहे की प्रत्येक गोष्टीचं मायक्रोस्कोप खाली ठेवून तिला मोठं करण्यापेक्षा आणि तिला असं उदात्त किंवा त्याचा भयगंड निर्माण करण्यापेक्षा आपण त्या गोष्टीला आहे तसं स्वीकारून आपण सोल्युशनचा विचार करू. आणि मग सोल्युशनचा विचार करताना अल्बर्ट एलिस नावाचे, जर तुम्हाला माहिती असेल, की खूप मोठे सायंटिस्ट होते ज्यांनी रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी निर्माण केली. सो हे जे काही मानसशास्त्र निर्माण करणारी लोक आहेत, फिलॉसॉफर आहेत, जे सगळे लोक आहेत, इव्हन संत मंडळी आहे, बुद्ध फिलॉसॉफी आहे, सगळे जे आहेत ते जर आपण विचार केला तर त्यांनी स्वीकार या गोष्टीला खूप महत्व दिलेलं आहे. सो आता या स्वीकाराची पुढची जी गोष्ट आहे ती येते 3M वर. सो व्हॉट इज दॅट 3M? फर्स्ट, जेव्हा केव्हा तुम्हाला कुठलाही क्रिटिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो तेव्हा आपण त्या प्रॉब्लेमचा भाग जर बनलो तर आपल्याला सोल्युशन्स येत नाही, आपण त्या प्रॉब्लेमला अजून मोठं करतो. मग काय करायचं, तर पहिली गोष्ट आपण काय करतो, तर आपल्याला मोटिवेशन हवं असतं. मोटिवेशन याचा अर्थ काय, तर प्रेरणा देणाऱ्या गोष्टी. ही महामारी आता पहिल्यांदाच जग फेस करताय असं बिलकुल नाहीये. सगळ्यात सुरुवातीला लेप्टोस्पायरोसिसची महामारी आली होती, मग प्लेग झाला,
निसर्गाचा नियम आहे की निसर्गामध्ये काही घटक होतात आणि मग आपल्या सगळ्यांना स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स प्रूव्ह करायचं असतो. पण स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स प्रूव्ह करताना ह्युमॅनिटी, माणसं आहोत असा करायचा आहे. सो जेव्हा मी म्हणते मोटिवेशन, तर अशा विचारांना तुमच्या लाईफमध्ये स्थान द्या जे विवेकी आहेत, अविवेकी नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो की परत ही माझी चॉईस आहे. दुसरा म्हणजे मोटिवेशन नंतर एक खूप महत्वाचा मुद्दा येतो, जो दुसरा एम आहे. मोटिवेशन नंतर तुम्ही मॉनिटरिंग करता. व्हॉट इज दॅट मॉनिटरिंग? म्हणजे जर तुम्हाला माहिती असेल की आपला आर नॉट रेशो आता डिक्लेअर झाला आहे, पूर्वीपेक्षा आता जेव्हा जेव्हा एका संक्रमणाचा रेट आपण मॉनिटर करतो, राईट, तर तसं मानसिकतेचा रेट मॉनिटर करता येईल का? कारण जेव्हा मी आता प्रॅक्टिसमध्ये माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात आणि त्या पेशंट मधले खूप हायर ज्याला म्हणतो डेझिग्नेशन वाल्या लोकांचे जॉब जाताना दिसतात, ओके, म्हणजे ही खरंच सगळ्याच पातळीवर लोक सफर होत आहेत. असा कुठलाच समाजाचा घटक नाहीये जो सफर नाही होत आहे, राईट. पण येस, कामगार मजूर यांच्या बाबतीतलं सफरिंग जे आहे ते खूप जास्त आहे आणि सीमा मॅमने सांगितलेल्या मागण्या अगदी रास्त आहेत, राईट. पण त्याच्याही पलीकडे जेव्हा मी मानसिक स्वास्थ्याचा विचार करते तर आपण वी ऑल आर सेलिंग इन अ वन बोट, राईट. मग मॉनिटरिंग करताना मी माझ्या घरापासून सुरुवात करू शकते का? माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी निदान खूप असं प्रेरणा बिरणा देऊन नाही शकले तरी मी त्याला डिमोटिवेट करणार नाही. याचं सिंपल उदाहरण सांगते. सगळ्यांना करोनाविषयी भरपूर माहिती आहे आता, तरीही अननेसेसरी न्यूज बघून किंवा फोनवर मित्रमंडळींशी डिस्कस करताना ऍज इफ आपण लस शोधून काढतोय, अशा आविर्भावात त्या करोनाच्या उपायांवर अविवेकी बोलणं, याने आपण दुसऱ्याच्या भावनांना ऍक्च्युली सुरुंग लावतोय. म्हणजे तुम्ही सिक्युरिटी निर्माण नाही करत, तुम्ही स्वतः इनसिक्युरिटी डेव्हलप करताय, राईट. सो बाकीच्यांनी करो ना करो, म्हणजे अगदी इथे पण यमक जुळले नाही का, करो ना करो. सो वी हॅव टू मोटिवेट दॅट फिलिंग. म्हणून मी म्हंटल मॉनिटरिंग, मोटिवेशन आणि मॉनिटरिंग. आणि थर्ड सगळ्यात महत्वाचा भाग येतो तर मॅनेजमेंट. मॅनेजमेंट याचा अर्थ आहे की मी माझ्या परीने ती गोष्ट कशी एक्सेप्ट करणार आहे. सो फॉर एक्झाम्पल, तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे की खूप म्हणजे इथे सगळेच माझ्यापेक्षा सिनियर असल्यामुळे मला तुमच्याकडून शिकायला मिळत आहे, पण आपण सगळ्यांनी हू मूव्ह माय चीज नावाचं एक सुंदर पुस्तक आहे जे नव्याने वाचायला सुरुवात करायची आणि आपल्याला लक्षात येईल की आपण आता कुठल्या कॅटेगरीत आहोत. हा थेंबे थेंबे तळे साचे हे ज्या म्हणी आहेत ना, त्या म्हणी कुठल्याही सायन्समध्ये फिट बसतात. कारण जर आता मी 1% जरी समाजामध्ये चुकीचे मेसेज फॉरवर्ड करून किंवा भीतीयुक्त वातावरण निर्माण करून, माझ्यासाठी तो एक मेसेज असेल पण तो पण एक संक्रमण आहे, दॅट इज ऑल्सो व्हायरल थिंग, राईट. सो तो मी थांबवला पाहिजे. म्हणजे इथे आपण काय करतोय तर विवेकी विचार करतोय. मानसशास्त्राच्या पद्धतीने आता मला जरा दुसरीकडे यायला आवडेल. सुसाइडल डिस्पोजिशन खूप वाढत आहेत. सर, आय वुड लाईक टू से दॅट की सुसाइडल डिस्पोजिशन कुणामध्ये वाढत आहेत, तर याचा जर आपण शोध घेतला तर त्याच्या मागे कुठेतरी हाइड अँड सीक मध्ये लोनलीनेस दिसतोय, एकटेपणा दिसतोय. आणि हा एकटेपणा आपण जेव्हा समाजात वावरताना आपण फक्त झापडं लावून जेव्हा जातो तेव्हा आपण फक्त चर्चा करू शकतो, आपण सोल्युशन नाही देऊ शकत. याचा अर्थ काय होतो? सो मला माझ्या आसपास मध्ये किती एकटेपणा आहे आणि त्या एकटेपणाला मी दूर कसा करू शकेन याचा जर विचार केला तर सिंपली सांगते की काही मंडळींची मुलं ही त्यांच्या सोबत आता नाही आहेत आणि ती मंडळी घरात आहेत. तर आपण असे किती लोक आहोत ज्यांना की एक कॉल करून आपण त्यांच्याशी बोलू शकतो. सो सिंपल चेंजेस. म्हणजे शिवखेरांच्या पुस्तकांमधलं तुम्हाला एक वाक्य मस्त माहिती असेल की जे सक्सेसफुल लोक असतील ते काय करतात, ते असे काही भन्नाट गोष्टी नाही करत, ते सिंपल गोष्टी डिफरंटली करतात. सो मला अशी इच्छा आहे की आता आपण सिंपल गोष्टी डिफरंटली कुठल्या आहेत, म्हणजे कम्युनिकेशन स्किल आलं. अर्थात मी मानसशास्त्रामध्ये काम करत असल्यामुळे मला नेहमी असं वाटतं की कुठल्याच माणसाला 2 शिंग नसतात बरं का, आपण ट्रायल एररने शिकतो. पण हा जो लर्न अँड ग्रो टुगेदर हा जो भाव आहे तो आपल्यामध्ये एकमेकांसोबत आत्ता डेव्हलप होणं गरजेचं आहे. सुसाइडल डिस्पोजिशनच्या केसेसमध्ये मोस्ट प्रॉबेबली ज्यांना अँझायटी मॅनेज नाही करता येते,
तर त्याची शारीरिक पातळीवर आणि मानसिक पातळीवर आपलं शरीर आपल्याशी खूप लॉयल असतं आणि आपलं शरीर आपल्याला आधीच त्याचे सिग्नल्स देत असतं. पण त्या सिग्नल्सला आपण इतकी टाळाटाळ करतो आणि मग जेव्हा फायनली आपलं बॉडी डिस्टर्ब व्हायला लागते तेव्हा आपल्याला लक्षात येतं की नाही, आता डॉक्टर्सकडे जायला लागेल. सो समाजाच्या प्रत्येक घटकाने आता या महामारीपेक्षा मला योग्य शब्द असा वाटतो की आता या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये आपण काय करूयात, सोबत राहूयात. तो सोबत कसं राहायचं, तर मला मदत करता येईल का, कारण सगळ्याच एनर्जीचा एक रूल आहे की वी हॅव टू ट्रान्सफर द एनर्जी, वी कॅन नॉट किल एनी एनर्जी, बरं का. म्हणजे सपोज आता बहुतेक घरात वड्याचं तेल वांग्यावर काढणं सुरू असेल, कारण मी माझ्याच इमोशन्सला मॅनेज नाही करू शकत आहे, त्यात वर्क प्रेशर, त्यात फायनान्शियल प्रेशर. सो यू आर कीप थिंकिंग अबाउट प्रेशर्स ओनली, बट देर इज समथिंग विच इज कॉल्ड रिलीफ. काही गोष्टींचा रिलीफ आहे. सो ज्या गोष्टी आपण पाहत नाही होत ना, त्या गोष्टींकडे पाहायला सुरुवात करूयात. राईट. इथे मला अजिबात शुगर कोट नाही करायचं, कारण मला याची जाणीव आहे की EMI भरताना काय काय कष्ट लागतात, की पैसे जिथे नाहीये, पैशाचं सोंग नाही घेता येत. राईट. पण अशी पण काही मंडळी आहेत जी की सेम सिच्युएशन मध्ये त्यांचा माइंड वर्क लाईफ बॅलन्स स्टेबल आहे. सो त्याच्या मागे एक महत्वाचं कारण म्हणजे त्यांनी ती परिस्थिती स्वीकारली आहे, आणि दुसरं म्हणजे मला काय करता येईल याचा जास्त विचार आहे, हे माझ्या सोबतच का होतंय याचा नाहीये. यामध्ये एक महत्वाची गोष्ट येते, ती म्हणजे सपोज मला कळलेलं आहे की मॅम मी ही परिस्थिती स्वीकारली आहे, पण मग व्हॉट नेक्स्टच्या पुढे जेव्हा मी विचार करते तेव्हा आपल्याला स्वतःशी जो स्वसंवाद चाललाय ना, स्वसंवादाला खूप मोठी ज्याला म्हणतो व्हॅल्यू आहे. कारण स्वसंवादामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की मी माझ्याविषयी काय विचार करते आणि दुसऱ्याच्या विषयी काय विचार करते. सो आता महत्वाचा मुद्दा मी मगाशी कव्हर करत होते की आपण आपल्या वर्तनाविषयी लोकांना जागृत करू शकतो की मी कसं वागावं हे माझ्या हातात आहे, आणि सगळ्याच सायन्समध्ये मला दुसऱ्याने कसं वागावं हे नाही कंट्रोल करतायत. सो नॅचरली जेव्हा आपण सगळे इथे एकत्र आलेलो आहोत, आणि जर का सगळीच जण जे म्हणतात सेल्फ कंट्रोल्ड माणसं जेव्हा काही छान करतील तेव्हा त्याचे परिणाम समाजावर खूप चांगले असतील. दुसरा महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे की आता आपण त्या दुसऱ्या पार्टकडे येऊयात, की जेव्हा मजूर किंवा कष्टकरी लोकांची जी फरफट चालली आहे तिथे मानसशास्त्र काय म्हणतंय. तर मी तुम्हाला म्हणजे आता इथे मी चुकू शकते आणि विथ ड्यू रिस्पेक्ट आधीच माफी मागते, पण माझा एक अनुभव तुम्हाला सांगायचा आहे की मी जिवती या गावामध्ये आदिवासी पाडा आहे तिथे गेले होते, आणि तिथे आमची सगळीच टीम काम करत असताना अर्थात मानसशास्त्र, आणि फक्त मी मानसशास्त्र हे टायटल हेवी असलं तरी पण आपलं रोजचं वागणं आहे ते. सो तिथे मी काम करताना मला अक्षरशः लक्षात आलं की ज्या लोकांच्या गरजा खूप कमी आहेत, तिथे सगळ्या आदिवासी पाड्यांमध्ये ते निसर्गाशी जुळलेले घटक होते. तर त्यांच्यामध्ये आपल्यासारखे हेवी वर्ड असणारे नैराश्य, आत्महत्या असे एवढं प्रमाण नाही मिळालं जेवढं की आपल्याकडे आता आहे, ज्यांना की ऍटलिस्ट जगण्यासाठी साधनं निश्चित आहेत. ओके. मग आता आपण का बरं हतबल झालो, तर आपण हतबल या भीतीपोटी झालो की अब क्या होगा. राईट. आता हे जर माझ्याकडे नाहीये तर मला नाही जगता येत याच्याशिवाय. आणि तो झाला चेंजिंग झोन. कम्फर्ट झोन मधून तुम्ही अनकम्फर्टेबल झोन कडे जाताना स्वतःला पाहताय, आणि बहुतांश लोकांची एनर्जी तिथे गळून पडते की मला नाही जमणार आहे. राईट. सो या सगळ्या प्रवासात आपल्याला एकमेकांसोबत राहायचं आहे. आणि दुसरं म्हणजे जे जे तुम्हाला येतं ते समोरच्याला मदत करायला सुरुवात करणं. समाज प्रबोधन ही आत्ताची खूप गरज आहे, कारण आता मी जर समाज प्रबोधन केलं नाही तर असे खूप सारे घटक आहे ज्यांना नाही माहिती मानसशास्त्र काय असतं, ज्यांना नाही माहिती समुपदेशक कोण आहे, त्याच्याकडे का जावं. आणि खूप सारी लोक तर स्वतःहून सर्व्हिसेस द्यायला येतात, फक्त आपल्याला जर माहिती नसेल की अच्छा ही सर्व्हिस वापरता येईल किंवा इथे आपल्याला राहता येईल तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून समाज प्रबोधन. एक महत्वाचा मुद्दा मला इथे जरा सांगायचा आहे, तो म्हणजे आपल्या सगळ्यांना एक गोष्ट माहिती असेल की बुडत्याला काठीचा आधार असतो. पण ही पण गोष्ट माहिती असते
की जर तुम्ही प्रिपेअर नसाल तर तुम्ही एकाला सक्षम मदत नाही करू शकत. मग आता ही वेळ आहे जी आपल्याला स्वतःला प्रिपेअर करायचं आहे आणि आपला खारीचा का वाटा होईना पण समाजामध्ये काहीतरी सृजनात्मक बदल घडण्यासाठी ऍड करायचे. या सगळ्या प्रवासात मी लहान मुलांसोबत खूप जास्त काम करते आणि जेडियाट्रिक लोकांसोबत. तर मला दोन्ही मध्ये आता जर तुम्ही पाहिलं असेल तर लहान मुलांमधली क्युरियोसिटी जी आहे ती आपण जास्त लवकर फ्रस्ट्रेट होतो ती होत नाहीये. याचा अर्थ असा आहे की ते ना परिस्थितीला कंप्लेन करत नाहीयेत की हे काय आहे, हे काय आहे, हे काय. जर आई वडील कंप्लेन करत असतील तर नक्की ते फॉलो करतात. पण जर मुलांचा स्वभाव पाहिला ना सो ते जेल होतात आणि ते सोल्युशन कडे बघतात. म्हणजे तुम्ही त्यांना खेळणं देऊ नका, ते किचन सगळं जमिनीवर आणून त्यांच्या गाड्या सुरू होतात. हे कसं होतं? त्यांच्यासाठी ही तशीच परिस्थिती नाही का? आता अर्थात याच्यात कंपॅरिझन वेगळं आहे. अडल्टहुड इज डिफरंट आणि चाइल्डहुड इज डिफरंट. पण मला म्हणायचं की जर आता अडल्टहुड आपल्याकडे आहे तर आपण चाइल्डहुड मधून काही गोष्ट उसण्या घेऊ शकतो का? आणि ती गोष्ट अशी आहे की आता आपल्याला कशावर काम करायचं यावर बोलायचं, कशावर काम नाही करायचं याच्यावर बोलायचं नाही. कारण वी डोंट हॅव दॅट मच टाइम अँड कॅपॅसिटी ऑफ ब्रेन टू सस्टेन विथ. सगळ्यात वेगळा मुद्दा असा आहे की तुम्ही सगळ्यांनी उकळलेलं भांड पाहिलं असेल गॅसवर आणि असं थुयथुयाट असतो जेव्हा पाणी उकळतं, बॉईल होतं. मग तेव्हा तुम्ही काय करता तर एक तर गॅस बंद करता किंवा गॅसची आच कमी करता, राईट? सो यावेळेस मला कंप्लेन करून गॅसची आच वाढवण्यापेक्षा जेव्हा की अख्खा समाज बॉईल होतोय त्यावेळेस मी आज कमी करून थोडासा लाइटर मोड मध्ये जाऊन प्रॉब्लेम ऍड्रेस करू शकते का, हा एक प्रश्न आहे तुम्हा सगळ्यांसाठी. मानसिक स्वास्थ्यामध्ये अजून एकदा एक महत्वाची गोष्ट येते की ब्लेमिंग गेम. आपल्याला जेव्हा असं होतं की नाही मला नाही मॅनेज होते सिच्युएशन तर खूप वेळा ही आपली नॉर्मल डिफेन्सिव्ह ऍक्टिव्हिटी आहे की आपण एकमेकांना ब्लेम स्टार्ट करतो. आणि या ब्लेमिंग गेम मध्ये मग ते राजकारण असू दे, समाजकारण असू दे, घरगुती गोष्टी असू दे, खूप कमी वेळा आपण स्वतःकडे रिस्पॉन्सिबिलिटी घेतो. तर सगळी जी शास्त्र आहे ती कुठून सुरुवात होतात तर मी रिस्पॉन्सिबिलिटी घेते कारण मी जबाबदार आहे माझ्या प्रत्येक इमोशनच्या जनरेशनसाठी. आणि सगळ्यात शेवटी मला आता कन्क्लूड करताना 5-6 गोष्टी, रादर तुमचे प्रश्न मला आत्ताही चॅट बॉक्स मध्ये आले तर मला त्या लिंकने बोलता येईल तुमच्याशी. पण मग आता आपला रोल काय आहे, आता या ठिकाणी आपला रोल काय आहे, तर आपल्याकडून जे जे कॉन्ट्रीब्युशन होऊ शकतं ते आपल्याला द्यायचं आहे. पण त्याच्यातलं महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे एक छोटीशी गोष्ट आहे. आता आय डोंट नो अबाउट की किती लोकांना ही गोष्ट पटेल, पण तरीही मला सांगावी वाटते की गौतम बुद्धांकडे एकदा एक भिकारी माणूस येतो आणि तो भिकारी माणूस त्यांना म्हणतो की मी ना कधीच सुखी नाहीये बरं का, आणि मी कायमच रडरड करणारा आहे आणि तुम्हाला माहितीये का नथिंग गुड इन माय लाईफ, राईट? बघा ना सगळी लोक मस्त महालात राहतात, लोकांना 2 वेळेचं जेवण मिळतंय, मला तेही नाही मिळत आहे. सो गौतम बुद्ध म्हणतात कारण तुला मिळत नाही याचं महत्वाचं कारण म्हणजे तू कुणाला काही देत नाहीयेस. आणि तो त्यांना एकदम आश्चर्यकारक होऊन म्हणतो की माझ्याकडेच काही नाहीये, मी काय देणार आहे. सो ते म्हणतात की तू जर नीट विचार करून पाहिलं तर तुझ्याकडे तुझी अख्खी बॉडी आहे आणि तू जर का दिवसाच्या सुरुवातीला कुणाशी अगदी छोटीशी गोष्ट काय आहे, आपण एकमेकांना छान स्माइल करून वेलकम करणं म्हणजे इनडायरेक्टली आपण पॉझिटिव्हिटी पास करतोय, राईट? दुसरी गोष्ट अजून तू काय करू शकतो, तू जेव्हा जेव्हा बोलशील तुझ्या वाणीने तेव्हा तेव्हा असंच बोल जे की प्रोडक्टिव्ह असेल. म्हणजे काय तर तुम्हाला अँगर मॅनेजमेंट हे शिकावं लागणार आहे. मी परत सांगते की माझ्या स्वतःच्या वैयक्तिक प्रॅक्टिसचा हा एक नियम आहे की आय डोंट गिव्ह फिश, आय टीच फिशिंग. मला मासा हातात द्यायची इच्छाच नाहीये, आपण फिशिंग शिकूयात, राईट? आणि मग या स्किल्स डेव्हलप करताना आताही जेव्हा तुम्ही ठराविक घरात वैतागलेले असता कारण कोविडचा परिणाम प्रत्येक घरात बघायला मिळतोय आणि तेव्हा तुमचं लहान मूल येऊन तुमच्याशी खेळतंय आणि तुम्ही त्याला ही अपेक्षा नाही ना करू शकत की त्याला आपले प्रॉब्लेम्स माहिती असणार आहे, पण तुम्ही त्याच्या बालपणात अशा आठवणी नक्की टाकताय की माझे आई वडील जेव्हा स्ट्रेस्ड आउट असतात ना तेव्हा ते वल्नरेबल होतात, राईट? सो बेटर दॅन दॅट कॅन वी टेक अ पॉज आणि आपल्या कम्युनिकेशन मध्ये काही बदल होतोय का, करता येईल का, ते बघूयात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा चेंज एक्सेप्ट नाही करत आपण
तितक्याच्या महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्यात रिजिडिटी असते. वी आर नॉट दॅट मच फ्लेक्झिबल. मग ती फ्लेक्झिबल कसं आहे, तर मी असाच आहे आणि मी असाच वागणार. हा जो च आहे तर तो इतका हेवी आहे ना की तो या कंडिशनला अजून हेवी करतो, राईट. सो या सगळ्यामध्ये मला म्हणायचंय की जस्ट कन्क्लुडिंग विथ फ्यू पॉइंट. आपण पाहिलं मगासपासून बोलण्यात, तर पहिल्यांदा आपण चेंज ऍक्सेप्ट करायचं. दुसरं म्हणजे चेंज ऍक्सेप्ट करण्यानंतर माझी चॉईस काय आहे हे स्वतःला विचारायचंय, मला काय योग्य वाटतंय, राईट. आणि त्याप्रमाणे ऍक्शन्स घ्यायच्यात. बिकॉज ऍक्ट इज द फर्स्ट प्रोसेस जेव्हा आपण घेतो, त्यानंतर ओरिएंट मध्ये ऍक्शन, ओरिएंटेशन अँड देन डिसिजन अशी एक ज्याला म्हणतो सायकल आहे. म्हणजे काय, जर मी या नुसत्या गप्पा मारत बसले आणि मी स्वतःकडनं काहीच कॉन्ट्रीब्युट दिलं नाही, मी सगळे ओपीडी बिपीडी बंद केली, तर माझ्या डॉक्टरकीचा उपयोग नाही, राईट. मग मी काय केलं, ओरिएंट केलं. ओरिएंट म्हणजे नैसर्गिक जे चेंज आहे त्या चेंज प्रमाणे वी हॅव टू चेंज आवरसेल्फ. आपल्याला स्वतःला चेंज करावे लागतील. मग असे कुठले चेंजेस आहेत जे आपल्याला करावे लागतील, मग तिथे परत तुम्ही स्वतःला विचारायचंय की जे मी चेंज माझ्यात करू पाहतोय, मी परत सांगते की मी फक्त माझाच विचार करते. कारण व्यक्ती विकासातून कुटुंब विकास होतो आणि कुटुंब विकासातून राष्ट्र विकास होतो. आता हे कुठल्याही संस्थेशी निगडीत नाहीये, हे छान वाक्य मी ऐकलंय, तर आपण त्यातला चांगला भाव घेऊयात. सो मग यामध्ये काय होतं, सो जेव्हा मी मला स्वतःला घडवते तेव्हा मी बाहेर एक जबाबदार नागरिक म्हणून वागते, राईट. आणि स्वतःचं फ्रस्ट्रेशन माझ्या प्रोफेशन मध्ये नाही निघत, राईट. सो म्हणून आपण ऍक्ट, ओरिएंटेड आणि ओरिएंटेशन म्हणजे एखाद्या गोष्टीचं ज्ञान घेणं, चेंज प्रमाणे आपण चेंज समजून घेणं. आणि लास्ट पॉइंट इज व्हॉट, डिसिजन मेकिंग. मग निर्णय घ्या, राईट. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आज आपण शिकलो ते 3M. एम म्हणजे आपल्याला स्वतःला कधीही डाऊन फील झालं तर मोटिवेट व्हायचे लाखो पर्याय आहेत, त्या पर्यायांकडे बघून मोटिवेट होणं गरजेचं आहे. ना की मी ऑलरेडी डाऊन आहे, मला ऑलरेडी भीती वाटते करोनाची आणि मी न्यूज चॅनल सुरू केलं आणि न्यूज चॅनल मध्ये मी हे बघते की बापरे, इटली नंतर आपला नंबर की काय. ओके, दॅट मीन्स व्हॉट, मी अजून स्वतःला खाली खेचते. सो मोटिवेशन नंतर आपण काय पाहिलं, तर आपण पाहिलं मॉनिटरिंग. आपण ज्या ज्या गोष्टी करतोय त्याला प्रमाण पाहिजे. म्हणजे आपण खूप गप्पा झाल्या, मग आपण किती ऍक्शन केली, त्याचे रिझल्ट काय आले, दॅट इज मॉनिटरिंग. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, मॅनेजमेंट. बी फ्लेक्झिबल फॉर मॅनेजमेंट. जसा समाजामध्ये चेंज झालाय तसा आपल्यामध्ये पॉझिटिव्ह चेंज करायला आपल्याला काही काही गोष्टी आपल्यात मॅनेज कराव्या लागतील. सो एंडिंग दिस सेशन विथ अ व्हेरी पॉझिटिव्ह नोट. स्टे होम. आणि काही तुमचे प्रॉब्लेम, समस्या किंवा प्रश्न असतील तर आय वुड रिअली लाईक टू आन्सर दॅट. आणि सगळ्यांना थँक्यू सो मच. अवघडे सरांना थँक्यू सो मच. अण्णांना अण्णांना मला अण्णाच म्हणावं वाटतं, त्याच्यामुळे थँक्यू सो मच. धन्यवाद मॅम. यानंतर आजच्या या परिसंवादाचे पुढचे स्पीकर आहेत पुण्यावरून माननीय डॉक्टर अनंत फडके सर, आणि ते या आजच्या परिसंवादाचे अध्यक्ष आहेत. मी फडके सरांना विनंती करतो की कृपया आपण आम्हा सगळ्यांना संबोधित करावा. सर, आपला माईक अनम्यूट करा. येस, धन्यवाद. धन्यवाद. सुरुवातीलाच मला इथे अध्यक्ष म्हणून या सत्राला बोलवलं, याच्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो. आदरणीय कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीला वंदन करतो आणि अध्यक्षीय समारोप करायचा प्रयत्न करतो. सवयीप्रमाणे असं बोलून गेले की हे यानंतरचे पुढचे स्पीकर, कारण काय झालंय की अध्यक्ष मंडळी बऱ्याच वेळा आणखी एक भाषण देतात असं झालेलं आहे. म्हणजे अध्यक्ष समारोप म्हणजे काय याच्याबद्दलचे काही थोडेसे जे पायंडा एकेकाळी पडला होता तो काही लोक पाळत नाहीत आणि आणखी एक भाषण, आणखी एक व्याख्यान असं स्वरूप असतं. तर ते ती चूक मी नाही करणार याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे मी बेसिकली काय करणार आहे की हे जे 3 मंडळींनी मांडलं त्याचा एक गोष्ट मांडणार नाही, पण त्याचा एकंदर जो सगळा परिप्रेक्ष्य आहे, त्याची जी रेंज आहे त्याचा नुसतं मी उल्लेख करीन आणि मग त्यातून जे मुद्दे येतात ते मुद्दे घरून त्याच्यावर काहीतरी टीका टिप्पणी करायचा प्रयत्न करीन. म्हणजे मला नवीन काही व्याख्यान द्यायचं नाहीये. तर पहिली गोष्ट म्हणजे तिन्ही आपल्या वक्त्यांनी अतिशय मुद्देसूद, अगदी नेमक्या वेळेमध्ये अतिशय चांगले मुद्दे मांडले.
म्हणजे फार कमी वेळा असं बघायला मिळतं की लोक वेळ पाळतात, मुद्देसूद बोलतात आणि सध्याच्या परिस्थिती लक्षात ठेवून समोरची जी आपली मंडळी आहे ती लक्षात ठेवून मांडणी करणं असं कधी कधी होत नाही. कुठलाही प्रसंग असो, कुठलेही श्रोते असो, एक ठराविक व्याख्यान तयार असतं काही लोकांचं, तसं नाही झालेलं, याचा मला खरंच आनंद वाटतो. सुरुवात आपण सीमाताईंकडून करूया. त्यांनी अगदी चांगल्या, अगदी थोडक्यात मोजून 20 मिनिटांमध्ये अवघड जरी असलं तरी सगळी रेंज त्यांनी कव्हर केली. स्त्रियांचं जे वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न आहेत, विशेषतः वंचित स्त्रियांचे जे आहेत. आणि पण असं सगळं करताना त्यांनी जो एकंदर सर्वसाधारण जो प्रश्न आहे, जनरल चॅलेंज जो आहे, त्याच्यापासून त्यांनी सुरुवात केली आणि शेवटी त्याच्यामध्येच केला. आणि हे मला खूप महत्वाचं वाटतं. म्हणजे एका विशिष्ट वंचित घटकाबद्दल बोलताना फक्त त्याच्याबद्दलच बोलायचं आणि सर्वसाधारण मुद्दे हे जवळजवळ लक्षातच घ्यायचे नाहीत, अशी एक टेंडन्सी काही काही लोकांच्या मांडणीमध्ये असते. तसं त्यांनी कटाक्षाने टाळलं आणि त्याच्यामुळे त्यांनी एकंदरच समाजामध्ये सार्वजनिक सेवा आणि सुरक्षा याचं सर्वसाधारण कवच ज्याला आपण म्हणू ते असायला पाहिजे. आणि त्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये वंचित स्त्रिया आणि वंचित स्त्रिया यांच्यासाठी सुद्धा खास काय ज्या गोष्टी आतापर्यंत झालेल्या नाहीत, विशेषतः या गेल्या काही महिन्यात तर नाहीच झालेल्या, त्याच्याकडे तिने लक्ष वेधलं असं. आणि मला वाटतं ही मांडणी मला त्यामुळे खूप चांगली वाटली. जी काही मांडणी केली ती अतिशय ठोस होती. विशेषतः गेल्या काही महिन्यामध्ये जे झालेलं घडलेलं आहे, म्हणजे शेकडो वर्षापासून हे सगळं चालूच आहे, पण नेमकं गेल्या काही महिन्यामध्ये त्यांनी जो सर्व्हे केला त्याच्या आधारे त्यांनी अगदी ठोसपणे उदाहरणं आणि आकडेवारी देऊन सगळे मुद्दे पुढे मांडले. त्यात त्यांनी शेतमजुरांचा प्रश्न त्यातल्या पहिल्यांदा मायग्रंट म्हणजे स्थलांतरित मजूर आणि स्त्रिया ज्यांना अक्षरशः परांगदा व्हावं लागलं, परत आपल्या गावाकडे जावं लागलं, अशा स्त्रियांचे जे हाल आपण ऐकतो त्याचा एक थोडक्यात आढावा घेतला. नंतर मजूर म्हणजे आपण शेतमजूर स्त्रिया म्हणून भूमीन, त्यांची परिस्थिती जी आहे त्याच्याबद्दलच त्यांनी एक थोडक्यात नेमके विवेचन केलं. आणि नंतर मग शेतकरी स्त्रिया असा मुद्दा म्हणून घेतला. आणि हे मला सांगायला वाटेल कारण बऱ्याच मांडण्यामध्ये स्त्रियांबद्दल बोलताना फक्त घरगुती हिंसा किंवा पुरुषसत्ताकतेचे जाच ह्याच्यावर काही काही लोक फार कॉन्सन्ट्रेट करतात, जे अतिशय आवश्यक जरी असलं तरी त्या एक श्रमिक आहेत आणि एक उत्पादक आहेत हे लक्षात न घेता सुद्धा केवळ स्त्री म्हणून जे दुःख आहे त्याच्यावरच एक्सक्लुझिव्हली त्याच्यावरच पूर्णपणे लक्ष केंद्रित करणं असं काही जण करतात. ते सीमा त्याने नाही केलं. आणि हे असेल बऱ्याच वेळा लक्षात आपल्या येत नाही की खरं म्हणजे प्रत्यक्ष शेती कसणं हा जर बघितलं तर ते प्रत्यक्ष शेती कसण्यामध्ये स्त्रियांचंच प्रमाण जास्त आहे. हे सुद्धा आपण अनेक वेळा विसरतो. आणि स्त्रियांकडे केवळ पुरुषसत्ताकतेचे टार्गेट असं म्हणजे खरंच आहे, पण श्रमिक म्हणून त्यांच्यावर आणि स्त्री म्हणून श्रमिक स्त्री आणि याच्यामुळे जे त्यांच्या हाल होतात, म्हणजे नाव उदाहरण त्यांचं कुठेच नसणं. सगळी शेती ते करतात मोठ्या प्रमाणावर, सगळी म्हणणार नाही, मोठ्या प्रमाणावर करतात, कष्ट मोठ्या प्रमाणावर करतात, पण कार्डावर कुठेही नोंदी त्यांच्याकडे बऱ्याच बाबतीमध्ये नसतात. आणि त्याच्यामुळे जी एक जादा सस्यहेल्प होती त्याच्याकडे त्यांनी मला वाटतं जे काही लक्ष वेधलं ते मला वाटतं खूप महत्वाचं आहे. आपण सगळ्यांनी ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि शेवट करताना त्यांनी शेती बद्दल बोलताना त्याच्यामध्ये अन्न सुरक्षता, निसर्गाचा आदर आणि विकेंद्रित एकंदर रचना याच्यावरही जोर दिला. आणि म्हणून मला असं वाटलं की एकंदर त्यांची मांडणी ही अतिशय ठोस आणि ज्याला आपण बहुअंगी भान असलेली, सगळं मांडणं या 20 मिनिटात अशक्य असतं. म्हणून मला त्यांचं खरंच खूप चांगलं वाटलं सीमाताईंचं. डॉक्टर अनिमिष चव्हाणचा सगळा इतक्या वर्षाचा जो अनुभव आणि अभ्यास आहे तो पुरेपूर एवढ्या छोट्याशा त्यांच्या मांडणीमध्ये अगदी व्यवस्थित आपोआप साहजिकपणे आला. ते काही त्यांना कुठला प्रयत्नच करावा लागला नाही. आणि मला वाटतं की त्यांनी जे निरनिराळे मुद्दे मांडले की त्याच्यामध्ये शेवटी त्यांनी भय आणि ह्याच्यामध्ये भयगंड ह्याच्यामध्ये फरक केला, जो सगळेच मानसशास्त्रज्ञ करतात आणि तो सध्याच्या परिस्थितीमध्ये अतिशय आवश्यक आहे, तो त्याने अधोरेखित केला. पण त्याचबरोबर त्यांनी इतर जे आहेत म्हणजे आपल्याला ह्या काही गोष्टी आपल्याला ऍक्सेप्ट करायला पाहिजे
किंवा त्यांनी सुरुवातच मुळी हा त्यांचा मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो. मला सुद्धा अजिबात तो महामारी शब्द आवडत नाही, आणि आवडत नाही तो अयोग्य आहे. माझ्या आवडीचा प्रश्न नाहीये, शब्दच मुळी अयोग्य आहे. त्याला सरळ साथ म्हणावं किंवा महासाथ म्हणा, जागतिक साथ म्हणा, पण महामारी हा शब्द खरंच आपण वापरायला, आपण बरेचसे जण आपण इथे जमलेले आहेत ते सजग कार्यकर्ते आहोत, तर हे आपण हा एक मुद्दा लक्षात ठेवूया की लोकांना अशी बोलताना जिथे जिथे कोणी महामारी म्हणेल त्यांना सांगितले पाहिजे असं महामारी आणि साध्या साध्या शब्दाने सुद्धा भयंकर वाढतो हे त्यांनी जे म्हटलंय ते अतिशय मला पूर्णपणे अतिशय चांगला मुद्दा वाटतो. आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये हतबलता एका बाजूला न करता प्रत्यक्ष त्याला तोंड देण्यासाठी आपण कसं उभं राहायला पाहिजे, आणि जर अवघड असलं तरी दुसरा मार्गच नाहीये याची एक जाणीव आपल्याला असणं, आणि त्याचबरोबर माझं स्वतःचं दुःखाला आपण जे घेऊन बसलो, सामाजिकता त्याची लक्षात घेतली नाही, इतर लोकांच्या बरोबर असणं आणि त्यांच्या बरोबर या सगळ्याला तोंड देणं, हे जर सगळं आपण नाही करायचं लक्षात ठेवलं तर मग काय अवघड जाईल. हेही त्यांनी म्हणजे एका बाजूला वास्तवाला सामोरं जायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये एक प्रकारचा आशावाद आणि जगण्याला आपल्याला नेहमीच कुठलं कुठलं तरी प्रयोजन लागतं, आणि सध्याच्या काळात हे अशा प्रकारचं प्रयोजन आहे की नाही असं एक मला वाटणं फार सोपं आहे, साहजिक आहे. पण तसं न करता आपण त्याला तोंड द्यायला पाहिजे, आणि घाबरणं जरी नैसर्गिक असलं तरी भयगंडेपासून दूर राहिलं पाहिजे, किंवा मला सोसणारच नाही असं समजून घेऊन आपण ज्याला म्हणून गर्भगळीत होणं आणि पॅरलाइज होणं असं नाही. आणि हा मला त्यांचा जो बेसिक मुद्दा त्यांनी मांडला, अनेक मानसशास्त्रज्ञ मांडतात की भीती वाटणं हे साहजिक आहे, म्हणजे भीती वाटण्यात काही गैर नाहीये, कारण भीतीतूनच पुढचे ऍक्शन आपल्या जन्मतात, पण त्याच्यानंतर त्याचा प्रवास हा ऍक्शनकडे न जाता हा हतबलता, निराशा आणि आत्मघात याच्याकडे जाणं, पॅरलाइज होणं हे बरोबर नाही. हे जे अतिशय समयोचित असा मानसिक मानसशास्त्राला त्यांनी जो काही सल्ला आपल्या पुढे मांडला, मला तो खूप चांगला वाटला, अतिशय समयोचित वाटला. आणि मला खरं संयोजकांचंही त्याच्याबद्दल अभिनंदन करावं असं वाटतं की जनरली करोना किंवा काय म्हटलं की इतर गोष्टीबद्दल खूप चर्चा होते, पण मानसिक त्याच्यावर जो आघात होतो कोरोनामुळे आणि लोक असे भयभीत आणि अतिशय पॅरलाइज झाल्यासारखे कधी कधी वाटतात, ते टाळण्यासाठी अशा प्रकारच्या मांडणीची खूप आवश्यकता होती. आणि शेवटी भक्ती मॅडमने एका अर्थाने आरबीटीचा क्लास घेतल्यासारखं केलं, अतिशय चांगल्या पद्धतीने नवीन दमाच्या नवीन सगळ्या आयुधासकट त्या जुन्या जे आपलं प्रशिक्षण आहे त्याचे कवेत घेत हे आरबीटीचं महत्व मांडणं आणि ते ठोसपणे मांडत ठोस सल्ले देणं हेही त्यांनी खूप चांगलं केलं. आता हे सगळं झाल्यानंतर ह्याचा समारोप जर करायचा तर काय म्हणता येईल, म्हणजे त्यातले जे थ्रेड्स आहेत आतापर्यंतच्या ह्या 3 मांडण्यामध्ये, वेळ कमी असल्यामुळे आणि नॅचरली 3च वक्त्यांच्या आधारे पूर्ण काय परिप्रेक्ष्य आपल्याला त्यातलं घेणं शक्य नव्हतं, पण जे काही हे 3 लोकांनी अतिशय समयोचित जी थोडक्यात नेमके मुद्देसूद मांडणी केली आहे, ते मुद्दे पुढे घेऊन जायचे असेल किंवा ते एकत्र गुंफायचे असेल तर काय आपल्याला म्हणता येईल असं मला थोडंसं वाटतं, किंवा जरा तो प्रश्न आणखी वरच्या पातळीवर आपल्याला काही नेता येतोय का असं मी थोडंसं प्रयत्न करणार आहे. मला जमेल की नाही मला माहित नाही, पण प्रयत्न करून बघतो. एक तर मला असं वाटतं की म्हणजे नैसर्गिक संकट जसं आहे, कुठलंही मानवी संकट हे नेहमी दुहेरी असतं. जे जसं नैसर्गिक असतं तसं बऱ्याचदा ते त्याला एक मानव निर्मित त्याचं ते कमी होणार का वाढणार हे तर मानवाची जी समाज रचना आहे त्या काळातली त्याच्यावर ते अवलंबून असतं. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा राज्यकर्ता वर्ग काय करणार, नैसर्गिक संकट आहे आपण काय करणार त्याच्यावर जास्त जोर देतो, आणि काही अति राजकीय लोक त्या सगळ्या व्यवस्था आणि सरकार आणि भांडवलशाही आणि अमुक ह्याच्यावर एकांगी पद्धतीने जोर देतात. मला वाटतं की दोघांचंही महत्व आहे, आणि अर्थातच आपण सगळे सामाजिक राजकीय कार्यकर्ते असल्यामुळे जिथे व्यवस्थेचं चुकलं आहे, विशेषतः सरकारचं चुकलं आहे, तिथे चुकलं म्हणणं ह्यात मला काही चुकीचं वाटत नाही. म्हणजे कसं आहे की आता म्हणजे तेच उगाळू नका हे म्हणणं अगदी बरोबर आहे, जे अनिश चव्हाण म्हटले ते मला अगदी बरोबर वाटतं. उगाळत बसणं हे बरोबर नाही, पण ज्या घोर चुका केल्या आणि त्या जर परत करत असतील तर त्याचा उल्लेखच करायचा नाही, फक्त आम्हाला मदत करा असं अनेक सरकारी अधिकाऱ्यांचं पुढाऱ्यांचं म्हणणं असतं.
आणि तिथे मला वाटतं की आपली सामाजिक राजकीय जाणीव महत्वाची ठरते. म्हणजे थोडक्यात अगदी ठोसपणे बोलायचं की पुण्यामध्ये त्याने आता लॉकडाऊन परत जाहीर केला. तर एक त्यांनी चांगलं केलं, म्हणजे मला वाटतं आपण त्याची नोंद घ्यायला पाहिजे की असं 4 तासाची नोटीस वगैरे न देता 3 दिवसाची नोटीस देऊन लॉकडाऊन जाहीर केला. हे निश्चितच आपण म्हणू की त्याबद्दल त्यांचं आपण आभार मानले पाहिजेत की त्यांनी तसं केलं. 4 तासाची नोटीस महायुद्धाची न देता त्यांनी ते केलं, चांगलं केलं. पण जी पहिल्यांदा मोठी घोडचूक करण्यात आली की लॉकडाऊनच्या वेळेस रेशन सर्व लोकांना मागेल त्याला रेशन आणि कॅश ट्रान्सफर ज्या त्यावेळेसच त्यांनी करायला पाहिजे होतं. आता 110 120 दिवस झाले तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या हातातले प्रश्न जरी असले तरी जेव्हा आपण एखाद्या अख्ख्या राज्यभर लॉकडाऊन करतो किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये, राज्यभर त्यांनी नाही केलेला, पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये लॉकडाऊन करतो, तेव्हा मागेल त्याला रेशन, मोफत रेशन आणि कॅश ट्रान्सफर याची काहीही सोय न करता, त्याचा काहीही उल्लेख न करता, जर एवढ्या मोठ्या 40-50 लाख लोकसंख्येला, ज्याच्यामध्ये श्रमिकांचा खूप मोठा वाटा आहे, त्यांना लॉकडाऊन करणं, ह्याच्याबद्दल आपण टीका करणं नाही करणार. तर मी म्हणेन की जरूर टीका करायला पाहिजे. म्हणजे सरकारला जर टीका करत बसणं हे चुकीचं असलं तरी जर तुम्ही त्याच चुका, आणि चुका की ज्यांची किंमत श्रमिकांना फार मोठ्या प्रमाणावर द्यावी लागते, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती की सर्व लोकांचे, श्रमिकांचे आणि मध्यम वर्गाची सुद्धा जी काही थोडी इकडे तिकडे पुंजी असेल नसेल ती सगळी केव्हा संपून गेलेली आहे. आणि आज अक्षरशः तुम्ही जर म्हणजे तुम्ही रिक्षावाले घ्या, केळी विकायवाले घ्या, भाजीवाले घ्या, अशा प्रकारची आपले हेअर सलून मध्ये काम करणारे घ्या, बाकी रोजंदारीचे मजूर घ्या, यांचं काय म्हणजे त्यांना एक 8-10 दिवसाचे पगार त्यांच्याकडे काही नसतं सुद्धा शिल्लक, आणि ते आता केव्हा संपलेलं आहे. आणि त्यांना काय तुम्ही बरोबर आहे सोशल डिस्टन्स पाळा, अमुक ढमुक सगळं करायला, जीव वाचवायला करावंच लागेल, पण उपासमारीचं काय, असा सुद्धा प्रश्न आहे. त्याच्यामुळे नंबर 2, लॉकडाऊनचा खरोखर किती म्हणजे नेमका हेतू काय आहे, म्हणजे ट्रान्समिशन कमी करणं, म्हणजे आपण ज्याला म्हणू की प्रसाराची साखळी, असं म्हणतात काय की अधिकारी काही लोक, प्रसाराची साखळी तुटली होती ती आपल्याला थांबवायची आहे किंवा आपल्याला केसेस कमी करायचे, जे अशक्य आहे. पण काहीतरी आपल्याला बोलायचं म्हणून बोलायचं. त्यामुळे लॉकडाऊनचा नेमका हेतू काय आहे हे नको का पहिल्या वेळेस नाही केलं समजा, पण आता नको जाहीर करायला की साथीचा वेग कमी करणं हा लॉकडाऊनचा हेतू आहे. आणि केसेस वाढणार आहेत हे नागरिकांना जर आपण विश्वासात घेतलं की केसेस वाढणार आहेत, फक्त त्या वाढणाऱ्या संख्येमध्ये स्फोट होऊ नये आणि त्यातून जे काही 1-2% गंभीर रुग्ण तयार होतात त्यांना हॉस्पिटलमध्ये त्यांची सोय करण्याची आपली क्षमता कमी आहे, आणि ती जर आपल्याला जी काही आपली क्षमता आहे ती क्षमता कमी पडू नये यासाठी आपल्याला मधून कदाचित काही भागामध्ये लॉकडाऊन जाहीर करावं लागेल. हे सगळे काही साथरोगशास्त्र किंवा एका अर्थाने कॉमन सेन्स सुद्धा आहे, ते काहीही न मांडता नुसतंच लोक शिस्त पाळत नाहीत आणि म्हणून आम्ही लॉकडाऊन करतो अशा स्वरूपाचं, मी त्या भाषेत आलं नाही पण काही आपल्या पुढे लोकांनी तेही भाषा केलेली आहे. तर हे खरंच आहे की लोक नाही शिस्त पाळत, काही लोक नाही शिस्त पाळत. मग काय होतं, जे काही थोडे लोक शिस्त नाही पाळत त्यांच्यावर खापर फोडायचं, म्हणजे असं नाहीये की, आणि हे मला अगदी 1000% मान्य, आपण सगळे सामाजिक कार्यकर्ते, आमचे सगळे डॉक्टर लोकांना कानी कपडे ओरडून सांगत असतात की बाबांनो मास्क लावा, हात धुवा, अमुक तमुक, हे सगळे जे आहेत त्रिसूत्री मी ज्याला म्हणतो ती सगळी पाळा, अशी आपण वारंवार लोकांना विनंती करतो, लोकांना सांगतो. अर्थात हे सांगताना लोकांच्या अडचणी सुद्धा लक्षात घेतल्या पाहिजे, आणि ते सांगून ह्या अडचणी जरी असल्या तरी करा वगैरे वगैरे असं सगळं तो आपल्याला जो काही सांगायचं असतं ते आपल्याला सांगायला पाहिजे. पण म्हणजे त्या सगळ्यात एक प्रकारची मला त्यात असंवेदनशीलता दिसते, आणि काही झालं की लोकांवर खापर फोडायचं, हे काय बरोबर नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आज सुद्धा जेव्हा सेकंड लॉकडाऊन जेव्हा आलेलं आहे पुण्यामध्ये, तेव्हा अशा प्रकारची, म्हणजे पहिल्या लॉकडाऊन मध्ये काय केलं हे आता उघड बसून हे अगदी मला 100% मान्य आहे, परंतु आता ह्या नव्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा ज्या चुका परत त्याच केल्या जात आहेत, लोकांनाच दोषी धरलं जात आहे, आणि जे नीट वागतायत त्यांचं काही दखलच घेतली जात नाहीये, असं सुद्धा होतं. आणि आपण काय करतोय, आपण एका बाजूला घाबरू नका म्हणतो, आणि जरा जरी लोकांनी नियम पाळले तर त्यांना काठ्याच मारते. म्हणजे कसं, जर घाबरण्याची परिस्थिती नाहीये तर मग एवढा लॉकडाऊन तरी कशाला आपण जाहीर केला, आणि त्याचं काही कुठल्याही प्रकारचं व्हायोलेशन झालं की त्याच्या रुढीमुठी कडक काठी का आपण उगारतोय. म्हणजे कसं असतं की तुम्ही तोंडी लोकांना काय सांगता आणि तुमचं ऍक्शन काय सांगते ह्याच्यावर, म्हणजे तुम्ही जर पुढारी लोक जर N95 मास्क घालून वावरत असाल
आणि लोकांना सांगतात की N95, तज्ञ लोक सांगतात की लोकांना N95 मास्कची काही गरज नाहीये. तर मग पुढारी लोकांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना का असे प्रश्न लोकांच्या मध्ये. मग तुम्ही सांगा त्यांना वाटल्यास की हो आम्हाला सारख्या ऑनलाईन मिटिंग घेऊन पुरत नाही, आम्हाला प्रत्यक्ष बैठका घ्याव्या लागतात आणि प्रत्यक्ष बैठका घेताना आमची रिस्क वाढते आणि म्हणून आम्हाला N95 मास्क आम्ही वापरतो. काय तुमचे कारण सांगितलं पाहिजे लोकांना. म्हणजे मला थोडक्यात काय म्हणायचंय की लोकांना विश्वासात घेणं, लोकांना मूर्ख न समजता प्रबोधन करणं, त्याच्यासाठी आमच्यासारखे आपण आपल्यासारखे सगळे कार्यकर्ते तयार असतात. त्यांनी काय करावं ते सगळं मला असं वाटतं की आपल्याला हे करायला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचे मुद्दे मला वाटतं आपल्या पुढे तुम्ही येतात. आता फार चांगला मुद्दा डॉक्टर चव्हाणांनी मांडला, सगळ्यांनी सांगितलं, भक्तीने सुद्धा मांडलं की घबराट होता कामा नये, दिलासा मिळाल. पण दिलासा मिळेल असा एक मुद्दा मला तांत्रिक शास्त्रीय सांगायचा आहे. आतापर्यंत तो आला नाही, कारण वेळच नव्हता. म्हणजे ज्यांनी मांडली त्यांनी आपल्या विषयाला धरून केली. तो म्हणजे हर्ड इम्युनिटीचा. म्हणजे मला दिलासा देण्याची गोष्ट अशी सांगावीशी वाटेल की त्याच्याबद्दल आता काही फार मोठं मतभेद राहिलेलं नाही, किंवा माझ्या तर मनात पहिल्यापासून त्याच्याबद्दल अगदी स्पष्टपणे मी लिहित आलेलो आहे की हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे की नक्की साथ ओसरणार आहे. कारण मला बरेच लोकांना केव्हा काय व्हायचं पुढे होणार, लोकांचा खूप सारखा प्रश्न काय होणार आहे पुढे. तर हे आपल्याला लोकांना सांगायला पाहिजे की काही महिन्यांमध्ये ही साथ ओसरणार आहे. म्हणजे असे 1-2 महिन्यात जाणार नाही हे जरी आहे खरं असलं, पण आपण असं उलट सांगण्यापेक्षा काही महिन्यांनी ओसरणार आहे. मग तो आपण काही तारीख आणि महिना सांगत नाहीये, पण हे खरं आहे. कारण ते हर्ड इम्युनिटी वगैरे लोकांना जरी नाही समजलं तरी आपण असं, मी लोकांना असं सांगतो आणि तुम्ही काय करता लोकांना की आपल्याकडे गौराची साथ लहान मुलांना पूर्वी यायची, आता त्या लसीमुळे येत नाही. तेव्हा ती सगळं एकूण एक जवळजवळ 60-70-80% मुलं गौराने आजारी पडायची आणि ती कुठलंही लस आणि कुठलंही काही नसताना सुद्धा आपोआप ओसरायची. आता कांजणीची अजून लस नाही आलेली, कांजणीची साथ मधून मधून येते, सगळ्या मुलांना होते. म्हणजे आपण ज्याला जे व्हल्नरेबल पॉप्युलेशन म्हणतो त्या सगळ्यांना ती लस येते आणि सॉरी त्यांना ती लागण होते आणि निसर्गातच ती ओसर. त्याच्यामुळे अशा जशा स्वाईन फ्लूचं तुम्ही आपण उदाहरण घेऊ शकतो की स्वाईन फ्लू 10 वर्षापूर्वी आला तेव्हा असाच ह्याच्यात इतका जोरदार नाही, कारण स्वाईन फ्लूचा स्प्रेड म्हणजे त्याचं प्रसाराचा वेगही कमी होता आणि मृत्यूचं प्रमाणही ह्याच्यापेक्षा कमी होतं. हा माझा असा अंदाज आहे की जे काही अभ्यास केलेला आहे की स्वाईन फ्लूच्या मानाने जवळजवळ 4पट प्रसार क्षमता आहे आणि जवळजवळ 4पट मृत्यूदर होईल अशी भीती वाटते. आणि पण स्वाईन फ्लू सुद्धा खूप पॅरलल होता, याच्यापेक्षा काही वेगळे पण आहे. म्हणजे आज जसं या कोरोनामध्ये रक्ताच्या गुठळी होणं, हार्ट अटॅक येणं, पल्मोनरी एम्बोलिझम, मेंदूतले स्ट्रोक, डायबिटीस असं काही स्वाईन फ्लू मध्ये होत नव्हतं, न्यूमोनिया जास्त व्हायचा. पण बेसिकली ती ओसरली ना काही महिन्यानंतर. आणि ह्याचा अर्थ ते बंद पडले असे अजूनही स्वाईन फ्लूचे पेशंट दिसतात, अजूनही अतिशय काय म्हणतात ना ट्रेचरस ज्याला म्हणतोय असा तो आजार आहे की साधी सर्दी खोकला म्हणता म्हणता 4थ्या दिवशी माणूस व्हेंटिलेटरवर जातो. त्याच्यामुळे ह्या केसेस बंद पडणार नाहीयेत, पण ज्याला आपण साथ म्हणतो ती साथ ज्याच्यामध्ये हजारो लोक वाढत्या संख्येने आजारी पडत राहतात ती नक्कीच आपली ओसरणार आहे. तर हे मला वाटतं की आपण लोकांना सांगितलं पाहिजे. आणि लस आली येईल असं दिसतं एकंदर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी मला माहित नाही. आम्हाला वाटत होतं की जानेवारीच्यात येणार नाही, पण आता गेल्या 2-4 दिवसाच्या बातम्यावरून कधी कधी वाटतं की काय सांगता येत नाही बाबा, डिसेंबरमध्ये सुद्धा येईल. पण ती येणं आणि ती सगळ्यांना करून टोचणं याला काय त्याचं मला माहित नाही किती वेळ आहे. परंतु तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर लोकांना आपोआप नैसर्गिक प्रतिकारशक्ती आली असेल. आणि ही सुद्धा एक नवीन बातमी सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की जगामध्ये अनेक ठिकाणी जिथे अगदी हाहाकार उडला होता त्या ठिकाणी लस नाही, काही नाही, सोशल डिस्टन्स सुद्धा काय भयंकर पाळलं गेलं अशातलाही भाग नाही, पण तरी सुद्धा तिथे आपल्याला संख्या कमी झालेली दिसते. म्हणजे तुम्ही अगदी न्यूयॉर्क पासून सुरुवात केली तरी सुद्धा आणि मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतंय. आता ते मला खरं सांगायचं आताचं जजमेंट नाहीये की मुंबईमध्ये साथ ओसरायचं काही चिन्ह दिसत आहेत का, हे आपल्याला नीट न समजण्याचा भाग आहे. तर परंतु एकंदर जगाचा अनुभव आणि आता स्टॉकहोम तुम्ही उदाहरण घ्या की स्टॉकहोममध्ये कुठलंच त्यांनी काही कुठलंही सोशल डिस्टन्सिंग, कुठले निर्बंध काहीही पाळलं नाही. काही काळ त्यांच्यामध्ये मृत्यूचा दर खूप जास्त होता आणि आता स्टॉकहोममध्ये हळूहळू मृत्यूचा दर कमी व्हायला लागलेला आहे. असे अनेक युरोपमधले शहर आहेत की तिथे त्यांनी एवढे मोठे आयसीयू बेड्स तयार केले, त्या ओस पडायला लागलेले आहेत. म्हणजे असं होतं आणि आपल्या देशामध्ये सुद्धा असं होईल, कमी जास्त वेळ लागेल. आणि त्याच्यामुळे याला आपल्याला महासंकट जे आहे, महामारी म्हणणार नाही पण महासंकट निश्चित आहे. म्हणजे पुण्यामध्ये 500चं सर्वात मोठं संकट मानलं होतं, त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त संकट आहे.
तर ते त्याच्यातून आपण बाहेर पडायला, तो पण किल्ला आपल्याला लढवला पाहिजे. आणि तो लढवताना जर दुसरा मुद्दा जो मला तांत्रिक वैद्यकीय मांडायचा आहे की ते म्हणजे सर्वात जास्त जो धोका आहे ते 60 नंतरचे लोक आणि आपल्याला इतर आजार असलेले, जे तुम्ही अनेक वेळा ऐकलं की डायबिटीज, ब्लड प्रेशर, अमुक डमुक असे सगळे काहीतरी आजार आहे, जाडेपणा, या सगळ्यांचं ज्यांना आहे अशांना जास्त धोका आहे, जीवाचा धोका ज्याला म्हणते. लागण तर बहुसंख्य लोकांना होण्याची, निम्म्यातील लोकांना लागण होईल. तर तेवढे सोडले तर बाकी सगळे जी मंडळी आहेत, सर्वात चांगली बातमी ज्याच्याकडे मला वाटतं आपण सगळ्यांचं लक्ष मला वेधायची इच्छा आहे, म्हणजे आपले हे मानस तज्ञ लोकांनी जे सांगितलं की सकारात्मक त्यातल्या गोष्टी ज्या त्या अगदी तुम्हाला पुढे आणायलाच पाहिजेत. आणि सर्वात चांगली सकारात्मक गोष्ट अशी की 10 वर्षाच्या खालच्या मुलांमध्ये मृत्यू जवळजवळ नाहीच. लागणीचं प्रमाण खूप कमी आहे आणि मृत्यू जवळजवळ नाही. असं नाही की कोणीच लहान मुलं मेलेले नाहीयेत, पण फारच कमी आहे. की असं नाहीये की कुठल्याच लहान मुलाला तीव्र आजार झालेला नाहीये, पण प्रमाण खूप कमी आहे. एक एवढी मोठी बातमी, चांगली बातमी आहे. कारण आपल्याला सगळ्यांना आपल्या घरातली मुलं नातवंडांची भयंकर काळजी असते. पहिला प्रश्न आपला तो असतो की मुलांचं काय होईल. तर चांगली बातमी अशी की मुलांना आतापर्यंत तरी सांगतो ना, आपल्याकडे बरीच मुलं ही कुपोषित आहेत श्रमिक जनतेमधली, पण त्यांच्यामध्ये काही सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला काही मोठा धोका दिसेल असं मला तर काही दिसत नाहीये. तर मग आपण काय करू शकतो, म्हणजे जे ह्या दोन्ही आपल्या मानसतज्ञांनी जे सांगितलं आणि सीमा त्यांनी सांगितलं, हे लक्षात घेऊन आपल्याला काय ऍक्शन काय करायची. तर एक म्हणजे की आपण काही पॉझिटिव्ह रोल प्ले करू शकतो का सामाजिक कार्यकर्ते. एक मला असं वाटतं की वस्तीमध्ये प्रबोधन करणं. आता इतक्या प्रकारचे व्हिडिओ आणि इतक्या प्रकारचे मेसेज उलटे सुलटे येतात, तर पण तुम्ही आपल्यातले अनेक जण हे वस्ती पातळीवर आणि त्या गावामध्ये कार्यकर्ते म्हणून मानले जातात. तुम्ही एखादी गोष्ट सांगितली, फॉरवर्ड केली आणि सांगितली की हे बरोबर आहे, आपल्या चळवळीतल्या तज्ञांनी किंवा मान्यवर तज्ञांनी किंवा हमीद दाभोलकरने किंवा अनिमित चव्हाणने यांनी हे सांगितलंय किंवा अमकं कोणतरी सांगितलंय, असं जर सांगितलं, कारण सरकारवर लोकांचा एवढा फार मोठा विश्वास नाहीये. आणि जे सरकारी साहित्य चांगले ते सुद्धा आपण सांगू शकतो की सरकार हा जो व्हिडिओ केला तो खूप चांगला आहे. मला असं वाटतं की जे भयंकर भयगंड पसरलेला आहे, भयंकर धसका घेतलेला आहे, तो लोकांना दूर करण्यासाठी काहीतरी साहित्य आपल्याला लोकांपर्यंत पाठवायला पाहिजे. पुण्यामध्ये नुकतंच 5-7 दिवसापूर्वी एक 34 जवळजवळ सामाजिक संघटना लोकशाही डाव्या विचाराच्या एकत्र आलेल्या आहेत आणि त्यांनी असं ठरवलेलं आहे की आपण म्हणजे ऑलरेडी काही प्रमाणात आहे की छोट्या छोट्याच्या 2-4 मिनिटाच्या फार मोठ्या नाहीत ऑडिओ क्लिप्स करायच्या आणि व्हिडिओवर त्या आपल्या व्हॉट्सअपवर पाठवायच्या आणि त्याच्यामध्ये नुसता चेहरा न दाखवता थोडी वाक्य टाकायची महत्वाची. म्हणजे फार काही तुम्हाला आणि हे घरात बसून करता येतं, म्हणजे फार मोठं तुम्हाला शूटिंग आणि अशा पद्धतीने काही करता येणार नाही. कमी खर्चामध्ये किंवा जवळ 0 खर्चामध्ये तुम्हाला विश्वासार्ह अशी माहिती नेमकी अशी लोकांना पुरवणं शक्य आहे. कारण माहिती सारखी बदलत होती, सारखे गाईडलाईन्स बदलत होत्या, पण आपण ते करू शकतो. तर ज्या काही तयार होतील आम्ही तुमच्याकडे सुद्धा पाठवू, कारण सगळ्या काही फक्त पुण्यासाठी नाहीच आहेत अजिबात, हे सगळे जे मुद्दे आहेत. तर असं आपण करू शकतो. म्हणजे जो मारा चाललेला आहे सध्या खऱ्या खोट्या गोष्टींचा, त्याच्याबद्दल आपल्याला जे आपले चळवळीतले डॉक्टर्स की ज्यांच्यावर आपला विश्वास बसेल असे काही आहेत डॉक्टर्स, जे तरी मेनस्ट्रीम मध्ये जरी असले तरी ते त्यांचं फार अतिशय चांगलं काम, चांगला नावलौकिक आहे, त्यांची काहीतरी मुलाखत घेणं आणि त्यांचं काही मटेरियल तयार करून ते पाठवणं. म्हणजे आता पुण्यामधले एक डॉक्टर भारत पुरंदरे म्हणून साथरोग तज्ञ आहेत, संसर्ग रोग तज्ञ आहेत, इन्फेक्शियस डिसीज एक्सपर्ट ज्याला म्हणतात, त्यांचा आम्ही एक 3 छोटे 10-15 मिनिटाचे व्हिडिओ करून सध्या मी ते पाठवतोय. ऑलरेडी तिन्ही तयार झाले, सध्या ते पाठवायला सुरुवात केली. अशा प्रकारे आपल्याला करता येईल. मगाशी आपल्याला मॅडमनी सांगितलं की आपतेष्टांना फोन करणं आपल्या ओळखीच्या, हेही खरं करता येईल, निश्चितच करता येईल. निदान आपलं कोणतरी विचारणार आपल्याला आहे, मग तो म्हातारा असो, तरुण असो, आपला जुना मित्र असो, ह्याचा खूप फायदा होतो.